EMPSC कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, EMPSC कट्टा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बऱ्याच दिवसांनी या ठिकाणी भेटायला आलो आहोत। या व्हिडिओच्या माध्यमातून 5 नोव्हेंबर ची जी काही मागची घटकची जी काही एग्जाम झाली, तर त्या एग्जाम नंतर जी काही संभाव्य उत्तराच्या प्रश्नातून व्हिडिओ केलेला होता, त्यानंतर मी आजच आपल्या भेटीला इथं आलेलो आहे। आपल्याला माहित असेल की 2023 ची जी काही गट ब आणि गट क ची जी काही एग्जाम आहे ती डिक्लेअर झालेली आहे आणि जवळपास 8169 पदांसाठीची ही सर्वात मोठी भरती असणार आहे या गट ब आणि गट क च्या प्रश्नातून। तर आज आपण या गट ब क आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षा या सर्वच अर्थाने परीक्षाभिमुख नियोजन राज्यव्यवस्था या टॉपिकचं नेमकं कशा पद्धतीने करायचं या अर्थाने जमलेलो आहोत किंवा एक प्रकारे हा जो काही व्हिडिओ आहे तो करत आहोत। तर हे जे काही परीक्षाभिमुख नियोजन आहे ते पाहत असताना आपण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या गट ब गट क किंवा राज्यसेवेच्या एग्जाममध्ये विशेषतः पूर्वपरीक्षेच्या स्तरावर जे काही वेगवेगळ्या प्रकारचे राज्यव्यवस्थेच्या प्रश्नातून प्रश्न विचारले गेलेले आहेत, अशा या प्रश्नांच्या अनुषंगाने एक प्रकारे आपण परीक्षाभिमुख नियोजन कसं करणं अपेक्षित आहे याचा थोडक्यात इथं या ठिकाणी आढावा घेणार आहोत। तर आता पहा की या ठिकाणी हा आढावा घेत असताना मी काही इथं प्रश्न वगैरे सांगणार नाहीये, पण प्रश्नाच्या अनुषंगाने जी काही संबंध माहिती आहे ती माहिती देण्याचा प्रयत्न इथं करणार आहे आणि याचा थोडासा धावता आढावा घेण्याचा जो काही प्रयत्न आहे तो केला जाणार आहे। असं नाही की या ठिकाणी फक्त याच व्हिडिओच्या माध्यमातून असा जो काही परीक्षाभिमुख नियोजनाचा आढावा आपण घेणार आहेत, तर यानंतरच्या काळात सुद्धा आपण या ठिकाणी इतर अनेक प्रकारच्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा अशा परीक्षाभिमुख नियोजनाचा आढावा जो काय आहे तो या ठिकाणी चालू ठेवणार आहोत। किंवा अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ नंतरच्याही कालखंडात आपण या ठिकाणी गट ब गट क किंवा राज्यसेवा या दृष्टिकोनातून या ठिकाणी बनवणार आहोत, कारण की एकाच व्हिडिओच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या तिन्ही परीक्षांमधील प्रश्नांचा आणि आतापर्यंतच्या संबंध प्रश्नांचा आढावा घेणं हे शक्य होणार नाही। त्यामुळे आपण टप्प्याटप्प्याने या ठिकाणी या परीक्षाभिमुख नियोजनासंबंधीच्या प्रश्नांचा आढावा जो काय आहे तो या ठिकाणी इथूनही पुढे वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून चालू ठेवणार आहोत। तर आजच्या या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी एक प्रकारे आगामी गट ब आणि क आणि त्याचबरोबर राज्यसेवा पूर्वपरीक्षा या दृष्टिकोनातून असणाऱ्या एक प्रकारे राज्यव्यवस्थेसंबंधीच्या परीक्षाभिमुख नियोजनाचा आढावा घेत असताना आपल्या वेगवेगळ्या प्रकारचा जो काही सिलेबस आहे राज्यव्यवस्थेचा त्या अनुषंगाने असणाऱ्या एक प्रकारे संबंध घटकांच्या आधारावर विचारल्या गेलेल्या आयोगाच्या प्रश्नांच्या धर्तीवर या ठिकाणी हा जो काही परीक्षाभिमुख नियोजनाचा आढावा आहे तो आपण सुरू करणार आहोत। तर सुरू करूया या ठिकाणी एक प्रकारे या राज्यव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून असणाऱ्या परीक्षाभिमुख नियोजनाचा एकंदरीत आढावा। मग आता पहा की पहिल्यांदा मी इथं उल्लेख केलेला आहे भारतीय घटना निर्मिती प्रक्रियेच्या दृष्टिकोनातून असणाऱ्या एका घटकाचा। जेव्हा आपण भारतीय घटना निर्मिती प्रक्रियेचा विचार करूया तेव्हा आपण एक तिथे लक्षात ठेवली पाहिजे की स्वातंत्र्यपूर्व कालखंडाविषयी सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडाविषयी सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत। असं नाही की 9 डिसेंबर 1946 पासून या ठिकाणी आपल्या भारतीय राज्यघटना निर्मिती प्रक्रियेला सुरुवात झाली होती, यामुळे या आधीच्या कालखंडावर प्रश्न विचारले गेलेले नाहीत किंवा विचारले जात नाहीत असं नाही। तर 1935 चा कायदा असो, 1773 चा रेव्होल्युटिंग ऍक्ट असो किंवा पिट्स इंडिया ऍक्ट असो किंवा इंडिया काउन्सिल ऍक्ट असो किंवा 1909 चा कायदा असो, 1919 चा कायदा असो किंवा 1935 चा कायदा असो, तर अशा या सगळ्या दृष्टिकोनातून जे काही आयोगाने प्रश्न आहेत ते स्वातंत्र्यपूर्व कालखंडाविषयी सुद्धा विचारलेले आहेत भारतीय राज्यघटना निर्मिती प्रक्रियेचा विचार करताना। किंवा या ठिकाणी स्वातंत्र्योत्तर कालखंडाचाही संदर्भ घेऊन जे काही संविधान सभेमध्ये कामकाज चाललेलं होतं त्याही अनुषंगाने प्रश्न विचारण्यावर आयोगाने भर दिलेला आहे। त्यामुळे एकंदरीत जर विचार केला तर या ठिकाणी मी थोडक्यात उल्लेख केलेला आहे की आपण तर सर्व कायदे पाहणं अपेक्षितच आहेत। कायद्यांचा भारतीय राज्यघटनेवर पडलेला प्रभाव जो काय तो आपण पाहणं अपेक्षितच आहे। मग तो 1773 चा रेव्होल्युटिंग ऍक्ट असो, अदरवाईज या ठिकाणी इतर कोणते कायदे असोत किंवा 1935 चा कायदा असो। आता आपण जेव्हा 1935 च्या कायद्याचा ब्रिटिशकालीन कायद्यांचा भारतीय राज्यघटनेवर पडलेला प्रभाव या अर्थाने या कायद्याकडे पाहतो, तेव्हा आपल्याला या संबंध गोष्टींना या ठिकाणी लक्षात ठेवण्याची गरज आहे की संघराज्य शासनपद्धतीचा स्वीकार या ठिकाणी केला गेलेला होता। संघ सूची, राज्य सूची, समवर्ती सूची आणि उर्वरित अधिकार की जे व्हायसरायकडे सोपवले गेले होते याच्यावर प्रश्न मागे आयोगाने विचारलेला आहे की एक प्रकारे या 1935 च्या कायद्याच्या माध्यमातून 3 सूचींची निर्मिती केली गेली आणि व्हायसरायचे अधिकार हे कायदेमंडळाकडे किंवा केंद्रीय कायदेमंडळाकडे सोपवले होते का, तर नव्हे, तर ते एक प्रकारे या ठिकाणी व्हायसरायकडे सोपवले गेले होते। अशा अनुषंगाने प्रश्न जो काय तो विचारला गेलेला आहे। किंवा केंद्रात द्विदल शासन पद्धती, प्रांतात द्विदल शासन पद्धतीची समाप्ती आणि प्रांतांना स्वायत्ता, त्याचबरोबर प्रांतांना द्विगिरी कायदेमंडळाच्या स्तरावर बंगाल, मुंबई, मद्रास, बिहार, उत्तर प्रदेश या घटक राज्यामध्ये द्विगिरी कायदेमंडळाची असणारी स्थापना किंवा या ठिकाणी संघीय न्यायालयाची स्थापना, संघ लोकसेवा राज्य लोकसेवा स्तरावर किंवा प्रांतिक लोकसेवा स्तरावर आणि संयुक्त लोकसेवा स्थापना, त्याचबरोबर या ठिकाणी मतदानाच्या अधिकाराचा असणारा विस्तार आणि प्रांतात जबाबदार शासन पद्धतीचा स्वीकार।
तर अशा अनेक प्रकारच्या तरतुदी की ज्या 1935च्या कायद्यामधून विचार घेतलेल्या होत्या, त्याचा संदर्भ इथं आपण या ठिकाणी घेतल्याशिवाय पुढे जाऊ शकणार नाही. म्हणजे संबंध कायद्यांचा भारतीय राज्यघटनेच्या रचनेतून अभ्यास करत असताना या कायद्यांनी भारतीय राज्यघटनेवर कसा प्रभाव टाकलेला आहे याचा थोडक्यात आपण अभ्यास करणं अपेक्षित आहे. एवढंच नव्हे तर या ठिकाणी हे जे काय संविधान सभेच्या पातळीवर आपल्याकडे जी काही कॅबिनेट मिशन प्लॅनिंग झालेली होती, त्या कॅबिनेट मिशन प्लॅनिंगच्या माध्यमातून संविधान सभेचं जे काही स्वरूप आहे जागांच्या स्तरावर किंवा सदस्यांच्या स्तरावर असणं, त्याचं विभाजन जे काय आहे त्या विभाजनाच्या अनुषंगाने सुद्धा अनेक प्रकारचे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. त्यामुळे संविधान सभासद संख्या की जी 389, ब्रिटिश प्रांतांचे प्रतिनिधी की जे या ठिकाणी एक प्रकारे 292 होते, 4 मुख्य कमिशनरचे प्रतिनिधी आणि 93 संस्थानिकांचे प्रतिनिधी या स्वरूपात असणारी संविधान सभेची सदस्यसंख्येचं विभाजन याच्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. किंबहुना स्वतंत्र भारतातील संविधान संख्या की 299 आपल्याला पाहायला मिळते आणि याचंही विभाजन की 229 ब्रिटिश प्रांतांचे आणि 70 संस्थानिकांचे प्रतिनिधी. आणि मग या अनुषंगाने या 391 सदस्यांपैकी 296 प्रतिनिधींची जी काही निवड आहे ते एकल संक्रमण मतदान पद्धतीद्वारे केली गेलेली होती की जी जनतेने निवडून दिलेल्या विधिमंडळ प्रतिनिधींच्या माध्यमातून केली गेलेली होती. तेवढंच नव्हे तर या ठिकाणी 93 संस्थानिकांचे प्रतिनिधी जे नामनिर्देशित केले गेलेले होते. तर या अनुषंगाने असणारी संबंध जी काही माहिती आहे या संविधान सभेच्या सदस्य संख्येच्या रचने, कॅबिनेट प्लॅनिंग मिशन प्लॅनिंगच्या रचने, ती पण आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवणं अपेक्षित आहे, कारण की त्याच्यावर सुद्धा वारंवार आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. किंबहुना त्याचबरोबर संविधान सभेतील पक्षनिहाय असणाऱ्या जागांची संख्या, एक प्रकारे काँग्रेस असेल, युनियनिस्ट असेल, युनियनिस्ट अनुसूचित जाती असतील, अनुसूचित जाती परिसंघ असेल, कम्युनिस्ट असेल, मुस्लिम लीग असेल, युनियनिस्ट मुस्लिम असेल, कृषी प्रजा पक्ष असेल, गैर काँग्रेस शीख असेल किंवा स्वतंत्र किंवा अपक्ष असणाऱ्या सदस्यांची संख्या असेल. तर ही जे काही संबंध पक्षनिहाय जागांची संख्या आहे त्याच्यावर सुद्धा आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले. जर आपण मागच्या प्रश्नपत्रिका काढून पाहिल्या तर तुमच्या ते लक्षात येईल. किंबहुना या ठिकाणी इलेक्टेड मेंबर्स किती, नॉमिनेटेड मेंबर्स किती आणि टोटल मेंबर्सची संख्या या अर्थाने असणारं विभाजन सुद्धा आपण जाणीवपूर्वक लक्ष ठेवणं गरजेचं आहे. एवढंच नव्हे तर या ठिकाणी ज्या काही महत्त्वपूर्ण घटना आणि त्या घटनाक्रमावर आधारित प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. विशेषतः 9 डिसेंबर 1946ला जेव्हा भारताच्या संविधान सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली त्यानंतरचा जो काही विशिष्ट प्रकारचा घटनाक्रम आहे त्या घटनाक्रमाच्या रचनातून सुद्धा आयोगाने वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहेत. जसं संविधान सभेच्या हंगामी अध्यक्षपदी कुणाची निवड झाली, मग ते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, उपाध्यक्षपदी या ठिकाणी हंगामी उपाध्यक्ष फ्रँक अँथोनी किंवा हंगामी अध्यक्षपदासाठी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांचं नाव कोणी सुचवलेलं होतं तर JB कृपलानी. तर अशा या वेगवेगळ्या माध्यमातून जे काही प्रश्न आहेत ते विचारले गेलेले आहेत. त्यामुळे हा घटनाक्रम सुद्धा महत्त्वाचा आहे. एवढंच नव्हे तर 11 डिसेंबर 1946ला संविधान सभेचे कायम अध्यक्ष या नात्याने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची झालेली निवड किंवा 13 डिसेंबर 1946ला संविधान सभेच्या उद्दिष्टांचा ठराव जो काय मांडला गेला पंडित जवाहरलाल नेहरूंच्या माध्यमातून जो 22 जानेवारी 1947ला मंजूर झाला. किंबहुना या ठिकाणी 25 जानेवारी 1947ला कायम उपाध्यक्षांची निवड या ठिकाणी झाली डॉक्टर HC मुखर्जी यांची. तर ह्या संबंध घटनाक्रमाच्या रचनातून सुद्धा आयोगाने बरेचसे प्रश्न विचारलेले आहेत. एवढंच नव्हे तर संविधान सभेतील जी काही 15 महिला सदस्यांची नावं आहेत त्याही अनुषंगाने कधी ना कधी आयोगाने प्रश्न जे काय आहेत ते विचारलेले आहेत. त्यामुळे आपल्याला अमूल स्वामीनाथन किंवा एक प्रकारे जे काही इतर संबंध 15 महिला सदस्य म्हणून या संविधान सभेमध्ये कार्यरत होते त्या सर्वांची किमान पातळीवरती नावं आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. मग ते या ठिकाणी दक्षिणा वेलड असेल, दुर्गाबाई देशमुख असतील, सुचेता कृपलानी असतील, विजयलक्ष्मी पंडित असतील, हंसा मेहता असतील, पूर्णिमा बॅनर्जी असतील, लीला रॉय असतील किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या सदस्यांची जी काही नावं आहेत ती आयोगाकडून विचारली गेलेली आहेत. जसं मागे आयोगाने प्रश्न विचारत असताना असं विचारलं होतं की खालीलपैकी कोणत्या महिला संविधान सभेच्या सदस्य नव्हत्या, तर त्यामध्ये सुब्बालक्ष्मी किंवा एक प्रकारे या ठिकाणी किरण बेदी असेही पर्याय दिलेले आहेत. त्यामुळे ही संबंध माहिती आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवावी. एवढंच नव्हे तर आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट मी इथं स्पष्ट करू इच्छितोय ही की या अनुषंगाने सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. आता जे काय आपल्याकडे 22 जानेवारी 2023 म्हणजेच कालच या ठिकाणी जी काय राज्यसेवा मुख्य परीक्षा झाली त्यामध्ये GS2च्या पेपरमध्ये सामान्य अध्ययन पेपर 2 जो काही पेपर आहे आपला ऑब्जेक्टिव्ह बेसिसवरचा, तर या ठिकाणी जी काही 2022ची राज्यसेवा मुख्य परीक्षा झाली GS2ची, तर त्यामध्ये या संबंध घटकाच्या अनुषंगाने प्रश्न विचारलेले आहेत की जे याच्या आधी विचारले गेलेले होतेच असं पूर्णपणे म्हणता येणार नाही. म्हणून या ठिकाणी हाही भाग चांगल्या पद्धतीने तयार ठेवा की एक प्रकारे आयोगाने याच्याविषयी प्रश्न विचारलेला आहे कालपरवा झालेल्या या ठिकाणी या 22 जानेवारीच्या एक्झाममध्ये की जो राज्यसेवा मुख्य GS2चा पेपर आहे. विशेषतः कोणता की भारतीय राज्यघटनेचे मूळ इंग्रजी हस्तलिखित सुंदर आणि वळणदार अक्षरात दिल्लीच्या कोणी लिहिलं होतं तर प्रेम बिहारी नारायण राजदास यांनी लिहिलेला आहे. किंवा हाही प्रश्न आयोगाने विचारला की घटना समितीची निशाणी म्हणून हत्ती स्वीकृत करण्यात आला होता.
तर घटना समितीची निशाणी म्हणून काय स्वीकृत करण्यात आले, तर हत्ती असाही प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी ही माहिती असो किंवा या प्रकारची माहिती असो, या अनुषंगाने प्रश्न आयोगाने कालच्या एक प्रकारे एक्झाममध्ये विचारलेले आहेत की जी 22 जानेवारी 2023 ला झालेली राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 आहे. तर आता पहा, आचार्य नंदलाल बोस की ज्यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनमधील कलाकारांनी भारतीय संविधानातील संपूर्ण हस्तकला पूर्ण केली होती, ही पण आपण माहिती लक्षात ठेवावी. त्याचबरोबर प्रास्ताविकाच्या व संविधानाचे इतर पानावरील नक्षीकाम व जसं सजावट जबलपूरचे ब्योहर राम मनोहर सिन्हा यांनी बनवलेली आहे. हिंदी मूळ हस्तलिखित वसंत वैद यांनी लिहिली आहे. भारतीय संविधानाचे हिंदी मूळ हस्तलिखित वसंत वैद यांच्या माध्यमातून लिहिले गेलेलं होतं आणि संविधानाची इंग्रजी व हिंदी मूळ प्रत भारतीय संसदेच्या लायब्ररीत हेलियम पेटीमध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेली आहे, हेही माहिती असू द्यात. आणि भारतीय संविधानाची हिंदी व इंग्रजी प्रत डेहराडून येथे छापण्यात आलेली होती, हेही आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. तर या संबंध अनुषंगाने आयोगाने कालच्या एक्झाममध्ये प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे हे पण लक्षात ठेवा आपण. त्याचबरोबर संविधान सभेच्या एकूण बैठका 11 बैठका असणारा जो काही खर्च आहे तो 63,96,729 रुपये. कालावधी संविधान सभेच्या कामकाजाचा कालावधी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. किंबहुना 24 जानेवारी 1950 ला संविधान सभेच्या 284 सदस्यांनी संविधानावर केलेल्या सह्या, किती सदस्यांनी, तर 284 सदस्यांनी, कारण की याच्याही अनुषंगाने प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. ज्या दिवशी घटनेवर सह्या होत होत्या त्या दिवशी बाहेर पावसाची रिमझिम चालू होती, जो एक शकुन मानला गेला. तर ही पण माहिती मागे आयोगाने प्रश्न रूपाने राज्यसेवेच्या एक्झाममध्ये विचारलेल्या 2015च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये. एवढंच नव्हे तर 25 जानेवारी 1950 ला भारत निर्वाचन आयोगाची स्थापना आणि तोच दिवस आपल्याकडे राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून विचार घेतला होतो. एवढंच नव्हे तर 5 जुलै हा सुद्धा आपल्याकडे महाराष्ट्राच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य मतदार दिवस म्हणून विचार घेतला होतो 5 जुलै. आणि या प्रकारचा निर्णय जून 2017च्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या कालखंडामध्ये घेतला गेलेला आहे की 5 जुलै हा महाराष्ट्रामध्ये राज्य मतदार दिवस असेल. एवढंच नव्हे तर 26 जानेवारी 1950 भारतीय घटनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आणि याच दिवशी संविधान सभेच्या सदस्यांची असणाऱ्या विधानसभेचे अस्तित्व, सभेच्या सदस्यांची असणाऱ्या विधानसभेचं अस्तित्व संपुष्टात आलं, समाप्त झालं. आणि 1952 मधील एका नवीन संसदेची स्थापना होईपर्यंत स्वतःला एक अंतरिम किंवा हंगामी संसदेमध्ये बदलविले होते. कुणी, तर संविधान सभेच्या सदस्यांनी असणाऱ्या विधानसभेचं स्वरूप हंगामी संसदेमध्ये बदललं होतं. आणि 26 जानेवारी 1950 ला सर्वोच्च न्यायालयाची असणारी स्थापना. आता काही विद्यार्थी असं म्हणतात की या ठिकाणी 28 जानेवारी 1950 या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे, पण आपण जर काही ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर जाऊन पाहिलं तर 26 जानेवारी 1950 ला या ठिकाणी एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आहे. किंबहुना 28 जानेवारी 1950 ला सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीचं उद्घाटन या अर्थाने उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे ही संबंध माहिती की जी राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या पातळीवर याबाबतचे प्रश्न आयोगाने ऑलरेडी विचारलेले आहेत. त्यानंतर संविधान सभेतील समित्या, तर याच्यावर सुद्धा आयोगाकडून वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत, गट ब, गट क किंवा राज्यसेवेच्या स्तरावर सुद्धा. त्यामुळे जी काही या ठिकाणी संविधान सभेतील संबंध समित्यांची नावं आणि त्या सदस्यांच्या त्यांच्या अध्यक्षांची नावं ही किमान पातळीवर आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. मग आता पहा की जर का आपण गट ब आणि गट क चे या आधीचे पेपर जर काढून पाहिले तर एखादा तरी प्रश्न या संविधान सभेतील समित्यांच्या आणि अध्यक्षांच्या दृष्टिकोनातून विचारला गेलेला आहे, हे आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. तर त्यामुळे मी जी काही इथं यादी स्पष्ट केलेली आहे ती ग्रॅन्युअल ऑस्टिन यांच्या पुस्तकाच्या आधारावर आहे आणि राज्यसभेवर जी काही राज्यसभेची वेबसाईट आहे त्यावर सुद्धा या संबंध समित्यांच्या दृष्टिकोनातून असलेली माहिती उपलब्ध आहे. त्या आधारावर या ठिकाणी ही संबंध समित्यांची यादी स्पष्ट केलेली आहे. तर त्यामुळे आपण या संबंध दृष्टीने या ठिकाणी हे लक्षात ठेवावं की सुकाणू समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, कामकाज समिती के एम मुन्शी, मूलभूत हक्क उपसमिती जे बी कृपलानी, अल्पसंख्याक उपसमिती एस.सी. मुखर्जी, नियम समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, संस्थानी समिती जवाहरलाल नेहरू, मसुदा समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सल्लागार समिती सरदार वल्लभभाई पटेल, केंद्रीय घटना समिती जवाहरलाल नेहरू, प्रांतीय घटना समिती सरदार वल्लभभाई पटेल. तर यामध्ये नियम समिती असेल किंवा एक प्रकारे सुकाणू समिती असेल किंवा मूलभूत हक्क उपसमिती असेल, अल्पसंख्याक उपसमिती असेल, अशा वेगवेगळ्या अनुषंगाने आयोगाने प्रश्न जे काय आहेत ते विचारलेले आहेत मागच्या गट ब, गट क किंवा राज्यसेवेच्या एक्झाममध्ये. एवढंच नव्हे तर या ठिकाणी इतर ज्या काही समित्या आहेत त्यांचा पण संदर्भ आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे की केंद्रीय अधिकार समिती अध्यक्ष जवाहरलाल नेहरू, ॲडहॉक समिती सर्वोच्च न्यायालयासाठी एस. वरदाचार्य, पंचायत समिती जवाहरलाल नेहरू, वित्त व स्थाप समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि मूलभूत हक्क सल्लागार समिती सरदार वल्लभभाई पटेल आणि इतरही ज्या काही समित्या आहेत त्यांच्याही दृष्टिकोनातून संबंध माहिती आपण
तयार ठेवणं अपेक्षित आहे, कारण की याच्यावर अधिकाधिक प्रश्न जे काय त्यावरून विचारले गेलेत। यासाठी राज्यसभेच्या वेबसाईटवर जाऊन ही माहिती आपण उपलब्ध करून घेऊ शकता, किंवा ग्रॅन्युअल ऑस्टिनच्याही पुस्तकाच्या माध्यमातून याबाबतची माहिती जी काय ते आपल्याला मिळू शकेल की इंडियन कॉन्स्टिट्यूशन नेशन कॉन्स्टोन, भारतीय राज्यघटना राष्ट्राची कोनशिला नावाचं ग्रॅन्युअल ऑस्टिनचं इंग्रजी आणि मराठीत अनुवादित पुस्तक सुद्धा आहे की ज्याच्यामध्ये ही संबंध या ठिकाणी यादी जी काय ते आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर इतर देशांच्या घटनांचा भारतीय घटनेवर पडलेला प्रभाव याही अनुषंगाने आयोगाकडून जे काही प्रश्न आहेत ते विचारले गेलेले आहेत, आणि किंबहुना बऱ्याच वेळा याच्यावर प्रश्न आयोगाकडून विचारले जातात आणि आपण बऱ्याच वेळा आपण याबाबतचं जे काही उत्तर आहे ते चुकतो, का तर आपण या ठिकाणी ही संबंध यादी जी काय आहे ती चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवू शकत नाहीत असं मी म्हणतोय। याचा अर्थ या ठिकाणी एक प्रकारे आपण चुकण्याचं कारण काय, तर आपण संबंध देशांच्या पातळीवरची ही जी काही यादी आहे ती योग्य पद्धतीने लक्षात ठेवू शकत नाहीत। तर आपल्या एक प्रकारे या ठिकाणी कोणकोणत्या देशांच्या राज्यघटनेतून कोणत्या गोष्टी आपल्या भारतीय राज्यघटनेच्या स्तरावर स्वीकारल्या गेलेल्या आहेत किंवा कोणत्या देशांच्या घटनांचा प्रभाव भारतीय राज्यघटनेच्या पातळीवर आपल्याला पाहायला मिळतो, याबाबतची संबंध जी काय माहिती आहे ती आपल्याला एम लक्ष्मीकांतच्याही संदर्भ ग्रंथामध्ये पाहायला मिळेल, किंवा या ठिकाणी याही पद्धतीने जर ती आपण तयार करून ठेवली तर ती आपल्याला फायदेशीर ठरू शकते। मग यामध्ये 1935च्या कायद्याचा भारतीय राज्यघटनेवर पडलेला प्रभाव नेमका कसा आहे, ब्रिटनच्या राज्यघटनेतून नेमक्या कोणत्या गोष्टी आपण स्वीकारलेल्या आहेत, अमेरिकेच्या स्तरावर कोणत्या स्वीकारलेल्या आहेत, कॅनडाच्या स्तरावर कोणत्या स्वीकारलेल्या आहेत, ऑस्ट्रेलियाच्या स्तरावर कोणत्या स्वीकारलेल्या आहेत, जर्मनीच्या स्तरावर, दक्षिण आफ्रिकेच्या स्तरावर, अशा वेगवेगळ्या किंवा आयर्लंडच्या स्तरावर, तर अशा या वेगवेगळ्या पातळीवर असणारी ही जी काही संबंध भारतीय राज्यघटनेवर इतर देशांच्या राज्यघटनेचा पडलेला जो काही प्रभाव आहे तो आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवण्याची गरज आहे, कारण की याच्यावर सुद्धा आयोगाकडून प्रश्न जे काय आहेत ते या आधी विचारले गेलेले आहेत आणि पुढेही ते विचारले जाऊ शकतील। किंवा कधी कधी आयोगाने थोडंसं वेगळ्याही पद्धतीने प्रश्न विचारण्यावर भर दिलेला आहे की भारतीय राज्यघटनेचा विचार करत असताना भारतीय राज्यघटनेच्या नवनिर्मिती क्षमतेचे पुरावे म्हणून खालीलपैकी कोणत्या वैशिष्ट्यांचा विचार करता येऊ शकतो, असाही प्रश्न आयोगाने विचारलेला आहे। आणि मग त्यामध्ये पर्याय देत असताना एक प्रकारे एकात्म न्यायावस्था, एकच राज्यघटना, एकेरी नागरिकत्व आणि अखिल भारतीय प्रशासकीय सेवा अशा या ठिकाणी 4 पर्याय दिले होते, आणि त्याला पर्याय उत्तर देत असताना ABC, BCD, ACD आणि वरील सर्व असेही पर्याय दिले होते। तर याचं उत्तर जे होतं ते वरील सर्व, की भारतीय राज्यघटनेच्या पातळीवर या ठिकाणी नवनिर्मिती क्षमतेचे पुरावे म्हणून कोणत्या वैशिष्ट्यांचा विचार होऊ शकतो, तर एकेरी नागरिकत्व, एकात्म न्यायावस्था, एकच राज्यघटना आणि अखिल भारतीय प्रशासकीय सेवा या सर्वांचाच संदर्भ जो काय त्याच्यामध्ये आपण विचार घेऊ शकतो, कारण की ही भारतीय राज्यघटनेच्या पातळीवर जर विचार केला तर ती भारतीय राज्यघटनेच्या दृष्टीतून केलेली नवनिर्मिती असा आपण त्याचा विचार करू शकतो, किंवा नवनिर्मितीचे पुरावे म्हणून त्याचा विचार आपण करू शकतो। तर कसं आहे, कधी कधी वेगळ्याही पद्धतीने या टॉपिकवर प्रश्न विचारण्याच्या दृष्टीने प्रयत्न आयोगाकडून केला गेलेला आहे। त्यानंतर या ठिकाणी ज्यावेळेस आपण उद्देशिका किंवा एक प्रकारे सरनाम्याचा विचार करतो तेव्हा सरनाम्यातले असणारे संबंध कीवर्ड्स असतील, त्यांचा सिक्वेन्स असेल, क्रम असेल, किंवा या एक प्रकारे या ठिकाणी सरनाम्याचा असणारा मार्गदर्शक तत्वांच्या पातळीवरचा संदर्भ असेल, कारण की कलम 38च्या स्तरावर जर आपण विचार जर केला तर कलम 38 मध्ये मार्गदर्शक तत्वाच्या अंतर्गत सामाजिक, आर्थिक, राजनीतिक न्यायाद्वारे याचा उल्लेख जो काय तो या सरनाम्याच्या दृष्टीतून केला गेलेला आहे। म्हणून कलम 38शी असणार त्याचा संबंध, किंवा या संबंध सरनाम्यातले असणारे जे काही विभिन्न प्रकारचे शब्द आहेत, मग ती एक प्रकारे स्वातंत्र्याच्या दृष्टीतून असणारा संदर्भ असेल, किंवा सामाजिक, आर्थिक, राजनीतिक न्यायाच्या दृष्टीने असणारा संदर्भ असेल, किंवा भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य या दृष्टीने असणारा संदर्भ असेल, तर हे संबंध कीवर्ड्स आणि त्याचा सिक्वेन्स आणि त्या दृष्टीतून असणारे संबंध प्रश्न जर आपण पाहिले तर सरनाम्याच्या दृष्टीतून सुद्धा आयोगाने अनेक प्रकारचे प्रश्न जे काय ते विचारण्यावर भर दिलेला आहे। तर त्या दृष्टीने हा संबंध सरनामा आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवला पाहिजे, आणि त्याचा भारतीय राज्यघटनेच्या पातळीवर इतर कोणकोणत्या ठिकाणी जो काही संबंध आहे तोही आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे। जसं मार्गदर्शक तत्वामध्ये कलम 38च्या दृष्टीतून असणारा संबंध आपण स्पष्ट करता येतो। एवढंच नव्हे तर या सरनाम्याचा एक प्रकारे 2 खटल्यांच्या दृष्टीने सुद्धा असणारा संदर्भ जो काय तो महत्त्वाचा आहे। त्यातला एक खटला म्हणजे बेरुबरी संघाशी संबंधित असणारा खटला, आणि दुसरा खटला म्हणजे केशवानंद भारती खटला। बेरुबरी संघ खटल्याच्या अंतर्गत विचार केला तर सर्वोच्च न्यायालयाने बेरुबरी संघ हा जो काही प्रदेश आहे तो तत्कालीन पाकिस्तानला देऊ करायचा होता भारत पाकिस्तान समझोत्यानुसार, पण भारतीय राज्यघटनेचे कुठेतरी कलम 3 आणि घटनेचा सरनामा हा जो काही बेरुबरी संघ प्रदेश पाकिस्तानला देऊ करायचा होता, या देऊ करण्याच्या प्रक्रियेमध्ये कलम 3 आणि घटनेचा सरनामा कुठेतरी अडथळा ठरत होते, आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळेस एक प्रकारे तत्कालीन नेहरू सरकारला स्पष्ट केलं की सरकारने एक प्रकारे कलम 368च्या माध्यमातून घटनादुरुस्ती करून
संबंधित जो काही भारत पाकिस्तान समझोता आहे बेरोबरी संघ या दृष्टीतून तो घडून आणावा, का तर या ठिकाणी कलम 3 आणि घटनेचा सरनामा हे त्यासाठी अडथळा ठरतायत म्हणून. आणि मग नववी घटनावस्ती जी काय आहे ती आपल्याकडे केली गेली आणि नव्या घटनावस्तीच्या माध्यमातून 1960 साली हा जो काही भारत पाकिस्तान समझोता आहे बेरोबरी संघ प्रदेशाच्या दृष्टीतून तो घडून आला आणि बेरोबरी संघ प्रदेश जो काय तो तत्कालीन पाकिस्तानला म्हणजे आजच्या बांगलादेशला आपण देऊ केला. तर एक प्रकारे हा बेरोबरी संघ खटला सुद्धा या दृष्टीने का महत्वाचा आहे या सरनाम्याच्या दृष्टीने, का तर या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा भारतीय राज्यघटनेचा भाग नसल्याचा किंवा भारतीय राज्यघटनेचा भाग नाही असा निर्णय दिलेला होता. मात्र पुढे चालून 1973च्या केशवानंद भारती खटल्याच्या अंतर्गत हा सरनामा भारतीय राज्यघटनेचा भाग असल्याचा किंवा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. तर त्या या ऍस्पेक्टने सुद्धा सरनाम्याचा आपण चांगल्या पद्धतीने विचार करण्याची गरज आहे. त्यानंतर भारतीय नागरिकत्वाच्या वैशिष्ट्यांचाही विचार करत असताना आता साधारणपणे 2019 पासून आपल्याकडे भारतीय नागरिकत्वासंबंधीचा जो काही प्रश्न आहे तो अधिकाधिक वेळेस चर्चेला गेलेला आहे आणि सध्या सुद्धा तो चर्चेला जातोय. कारण की भारतामध्ये सध्या या ठिकाणी एका प्रश्नाची पण खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होती आहे की जनगणना का होत नाहीये. आणि मग जनगणनेचा ऑब्व्हियसली या ठिकाणी संबंध जो काय आहे तो एक प्रकारे नागरिकत्वाशी सुद्धा जोडला गेलेला आहे 2019 मध्ये सुद्धा आणि आजही तो जोडला जातोय. का तर आपल्याकडे जो काही या ठिकाणी नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 केला गेला तर त्याही वेळेस या ठिकाणी कुठे ना कुठे हा संबंध जो काय तो जनगणनेशी जोडला गेलेला होता. त्यामुळे जी काही जनगणनेची आपल्याकडे सुरुवात व्हायला पाहिजे किंवा जनगणना करणं अपेक्षित आहे 2021 मध्येच करणं अपेक्षित होतं, पण 2023 उजळलं तरी आपल्याकडे केंद्र सरकारकडून जनगणनेचा विचार जो काय तो केला जात नाहीये. तर त्या अनुषंगाने नागरिकत्वाचा मुद्दा जो काय तो खूप महत्त्वाचा आहे आणि 2019 मध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा गाजलेला होता. त्याही दृष्टीतून नागरिकत्वाचा मुद्दा महत्त्वाचा असल्यामुळे याच्याही दृष्टीने आपण तयारी ठेवणं हे अपेक्षित आहे. तर या दृष्टीने काही ठराविक माहिती कोणती किंवा आपल्याकडे एकरी नागरिकत्वाचा स्वीकार केलेला आहे ते एकरी नागरिकत्व देशाचं आहे. स्वतंत्र असं घटक राज्याचं नागरिकत्वाची तरतूद घटनेत केलेली नाहीये. एवढंच नव्हे तर या नागरिकत्वाच्या दृष्टीतून एक प्रकारे कायदे करण्याचा अधिकार भारताच्या संसदेला आहे की नागरिकत्व प्राप्तीच्या दृष्टीतून कायदा करायचा असेल, नागरिकत्वाच्या लोप या दृष्टीतून जर काही नियम करायचा असेल तर त्या बाबतीत कायदे करण्याचा अधिकार जो काय तो भारताच्या संसदेला आहे. 1955 साली जो भारतीय नागरिकत्व कायदा केलेला आहे तर या कायद्यात आपल्याकडे अनेक वेळा बदल केले गेलेले आहेत. किंबहुना नागरिकत्वाच्या या कायद्याचा जर विचार केला तर आपल्याकडे या 5 तत्वांनुसार नागरिकत्व हे बहाल केलं जातं. जन्म, वंश नोंदणी, स्वीकृतीकरण आणि प्रदेशाचे संबिलीकरण या आधारावर आपल्याकडे हे नागरिकत्व जे काय ते बहाल केलं जातं. आणि आज पावित्र्य जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 6 वेळा नागरिकत्वाच्या कायद्यामध्ये बदल केलेला आहे, एकूण 6 वेळा. आणि तो 1986, 1992, 2003, 2005, 2015 आणि 2019 मध्ये सुद्धा या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या माध्यमातून नागरिकत्व कायद्यामध्ये दुरुस्ती केली गेलेली आहे. तर हा जो भाग आहे तो आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा आणि विशेषतः नागरिकत्व दुरुस्ती कायदा या अनुषंगाने ज्या काही नवीन तरतुदी केलेल्या आहेत त्याचाही आपण याचा भाग जो काय तो लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्यानंतर मूलभूत हक्कांच्या पातळीवर जर विचार केला तर सबंध मूलभूत हक्कांची आपण चांगल्या पद्धतीने तयारी करणं अपेक्षित आहे. पण त्यातले त्यात आपण जर मानित किंवा एक प्रकारे कायद्याने प्रस्थापित केलेली जी काही कार्यपद्धती आहे ती अनुसरल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीचं व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि जीवी स्वातंत्र्य हे काढून घेतलं जाऊ शकणार नाही. ही जी काही कलम 21 मधली तरतूद आहे ती आपल्याकडे जपानी घटनेच्या स्तरावर स्वीकारली गेलेली आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी ही जी काही कलम 21 मध्ये तरतूद आहे की कायद्याने प्रस्थापित केलेली प्रक्रिया किंवा कार्यपद्धती अनुसरल्याखेरीज किंवा असल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीस त्याच्या जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्यापासून वंचित केले जाणार नाही. तर ही जी काही संज्ञा आहे ती आपण अमेरिकन घटनेतून घेतलेली नाहीये, तर ती एक प्रकारे आपण ही संज्ञा जपानच्या घटनेतून घेतलेली आहे. याच्यावर प्रश्न राज्यसेवेमध्ये विचारलेला आहे आणि इतरही एक्झाममध्ये विचारलेला आहे. आणि जपानी घटनेच्या कलम 31 मध्ये जे काय नमूद केलेलं आहे त्यानुसार आपण या ठिकाणी याचा स्वीकार केलेला आहे की प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ असा उल्लेख जो काय तो जपानी घटनेच्या कलम 31 मध्ये केलेला आहे आणि त्यानुसारच आपण आपल्या भारतीय राज्यघटनेत सुद्धा त्याचा स्वीकार केलेला आहे. आणि त्याचबरोबर याही खटल्याला इथं विसरून चालणार नाही कलम 21 ची चर्चा करत असताना की मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या खटल्यामध्ये नैसर्गिक न्याय तत्वाचं उल्लंघन झालेलं आहे. या सदराखाली कलम 21 चा संदर्भ जो काय तो या खटल्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. तर मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया हाही खटला कलम 21 च्या दृष्टीने आणि विशेषतः नैसर्गिक न्याय तत्वाच्या दृष्टीने आपण चांगला अभ्यासणं अपेक्षित आहे, कारण की त्याच्यावर सुद्धा आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर जेव्हा आपण या ठिकाणी या संबंध या मूलभूत हक्कामधल्या रिट्सकडे जातो किंवा प्राधिलिकांकडे जातो तर त्या ठिकाणी सुद्धा
प्रश्न जे काय आहे ते प्रत्येक रीट्सच्या दृष्टिकोनातून आयोगाने कधी ना कधी विचारलेले आहेत. मग बंदी प्रतिष्ठानावर प्रश्न विचारलेले आहेत, परमादेशावर प्रश्न विचारलेले आहेत, प्रतिषेध विचारलेले आहेत, उत्प्रेक्षण विचारलेले आहेत किंवा अधिकार परीक्षा याही दृष्टिकोनातून प्रश्न विचारलेले आहेत. विशेषतः या ठिकाणी बंदी प्रतिष्ठान या दृष्टिकोनातून आयोगाने अधिकाधिक प्रश्न जे काय ते विचारलेले आहेत. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी या संबंध प्राधिलेखांच्या दृष्टीने किंवा रिट्स याचिकांच्या दृष्टिकोनातून सर्वोच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र अधिक आहे का, उच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र अधिक आहे, याही दृष्टिकोनातून प्रश्न विचारणार आयोगाने भर दिलेला आहे. तर आपल्याला माहित असेल किंवा कलम 32 खाली सर्वोच्च न्यायालयामध्ये या संबंध याचिकांचा विचार जो काय तो करता येऊ शकतो किंवा रिट्स याचिकांचा विचार करता येऊ शकतो. यासंबंधी आदेश देण्याचा अधिकार कलम 32 खाली सर्वोच्च न्यायालयाला आहे. आणि कलम 226 खाली जर विचार जर केला तर उच्च न्यायालयाला या ठिकाणी एक प्रकारे याबाबतचे अधिकार क्षेत्र जे काय आहे ते आपल्याला दिलेलं पाहायला मिळतं. एवढंच नव्हे तर या ठिकाणी उच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र हे सर्वोच्च न्यायालयापेक्षा व्यापक आहे कलम 226(4) नुसार. हेही आपल्याला इथं स्पष्ट करता येईल या प्राधिलेखांच्या बाबतीत किंवा रिट्स याचिकांच्या बाबतीत. तर याच्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. एवढंच नव्हे तर कलम 32 असो किंवा कलम 226 असो या दृष्टिकोनातून जसं आपण या रिट्स याचिकांच्या दृष्टीने विचार करू शकतो तसं जनहित याचिकांचा सुद्धा विचार या दोन्ही कलमांच्या खाली सर्वोच्च आणि उच्च न्यायालयामध्ये करता येऊ शकतो. तर या जनहित याचिकांच्या बाबतचा सुद्धा प्रश्न आयोगाने या दृष्टिकोनातून विचारलेला आहे. मित्रांनो, पुढे जाण्याच्या आधी मी आता एक इथं ब्रेक घेतोय आणि ब्रेकच्या माध्यमातून एका आपल्या नवीन गोष्टीविषयीची माहिती देतोय. आणि ती गोष्ट म्हणजे माझं स्वतःचं या ठिकाणी इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे हे ॲप आता अवेलेबल झालेलं आहे. याआधी आपण स्पर्धाग्रामच्या माध्यमातून पॉलिटी या विषयासंबंधीची संबंध जी काही बॅचेस आहेत त्या विचारात घेतलेल्या होत्या. पण आता इथून पुढे आपण या ठिकाणी माझ्या स्वतःच्या ॲपवर माझ्या ज्या काही संबंध बॅचेस आहेत त्याची जी काही सेवा आहे ती घेऊ शकता किंवा सर्व प्रकारची बॅचेस जे काय त्या या ॲपवर आता अवेलेबल असणार आहेत. तर आपल्या ॲपचं नाव आहे इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे. हे गुगल प्ले स्टोअरवर ॲप अवेलेबल आहे. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आपण हे ॲप जे काय आहे ते डाउनलोड करून घेऊ शकता. आणि विशेष म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा या ॲपची जी काही लिंक आहे ती लिंक दिलेली असेल. ती पण आपण या ठिकाणी विचार घेऊन ते ॲप जे काय ते डाउनलोड करू शकता. तर सध्या आपल्या या ॲपवर या ठिकाणी जी काही आगामी गट ब गट क ची पूर्व परीक्षेची जी काही 2023ची एक्झाम जाहीर झालेली आहे त्या दृष्टिकोनातून सध्या जी काही ॲप आपल्या ॲपवर जी काही बॅच आहे ती स्टार्ट झालेली आहे, सुरू झालेली आहे. आणि ती आहे गट ब गट क परीक्षा पूर्व परीक्षा 2023च्या दृष्टिकोनातून. तर एक प्रकारे 5,000 रुपये फीस आहे, पण 80% डिस्काउंटसह सध्या ती फीस जे काय आहे ते 1,000 रुपये आहे. या एकंदरीत पूर्ण बॅचमध्ये तुम्हाला 35+ व्हिडिओज पाहायला मिळतील. वॉच टाईम 3 पट असणार आहे. कालावधी 6 महिने असणार आहे. तर एक प्रकारे या ठिकाणी 35+ व्हिडिओच्या अंतर्गत आपण जे काही स्पर्धाग्रामच्या स्तरावर संबंध जे काही या ठिकाणी माहिती अवेलेबल करून देत होतो किंवा सर्व प्रकारचे घटक या ठिकाणी कव्हर केलेले होते तर तसेच सर्व घटक या ठिकाणी याही बॅचमध्ये कव्हर केलेले असतील सर्व प्रकारच्या अपडेट्ससह. तर यामुळे या ठिकाणी 35+ व्हिडिओच्या दृष्टिकोनातून असणारी ही जी काही गट ब गट क पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून असणारी बॅच जी काय आहे ते आपण 3 वॉच टाईम जो काय तो 3 पट असण्याच्या सह आणि कालावधी जो काय तो 6 महिन्याच्या दृष्टिकोनातून इथं विचारात घेऊ शकता. आणि या ॲपवर जाऊन ही बॅच जर आपल्याला या ठिकाणी परचेस करायची असेल तर ती करू शकता. तर गट ब आणि गट क च्या दृष्टिकोनातून असणारी ही 1,000 रुपये फीसची असणारी ही आपली बॅच असणार आहे आणि ती बॅच आपल्याकडे सुरू झालेली आहे. याचबरोबर या ठिकाणी पंचायत राज आणि नागरी सुशासन स्पेशल बॅच ज्याच्याबद्दल या ठिकाणी स्पर्धाग्राम असताना आपण बऱ्याचशा पद्धतीने मागणी केली होती. काही कारणास्तव आपण ही बॅच या ठिकाणी लॉन्च करू शकलो नाही. मात्र या माझ्या इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या ॲपवर मात्र मी ही बॅच आता लॉन्च करतोय. आणि इथंही गट ब गट क राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 दृष्टिकोनातून ही बॅच असणार आहे. आणि एक प्रकारे याची जी काही फीस आहे ती 1,000 रुपये आहे, पण 70% डिस्काउंटसह ती फीस फक्त आपल्याला 300 रुपये पडते. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी या बॅचमध्ये सुद्धा 20+ या ठिकाणी व्हिडिओज असणार आहेत. वॉच टाईम 3 पट असणार आहे. कालावधी 6 महिने असणार आहे. तर ही बॅच सुद्धा आपण सर्व प्रकारच्या घटकांच्या सह या ठिकाणी लॉन्च करत आहोत किंवा सुरू करत आहोत. तर एक लक्षात घ्या की या ठिकाणी मी स्पर्धाग्रामच्या यूट्यूब चॅनलवर किंवा UMPSC कट्टाच्या यूट्यूब चॅनलवर या पंचायत सेशनातून अनेक प्रकारचे जे काही व्हिडिओज आहेत ते विस्तृत पद्धतीने या ठिकाणी यूट्यूब बेसिसवर घेतलेले होते. आता एक प्रकारे या बॅचमध्ये सुद्धा त्याच्याही पेक्षा अधिक विस्तृत माहिती या ग्रामपंचायत, ग्रामसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा नागरी सुशासन संस्था, 73-84 घटनावस्ती, पेसा या सर्व अर्थाने असणारी पेसा कायदा 1996 या सर्व अर्थाने संबंध जी काही 20+ व्हिडिओची जी काही बॅच आहे ती आपण इथं या ठिकाणी या नागरी सुशासन आणि पंचायत राजच्या दृष्टिकोनातून स्पेशल दृष्टिकोनातून सुरू करतोय. तर त्या दृष्टीने सुद्धा या बॅचची जी काय ती आपण एक प्रकारे या ॲपच्या माध्यमातून फायदा जो काय तो घेऊ शकता.
एवढंच नव्हे तर या ठिकाणी एक प्रकारे राज्यव्यवस्थेच्या प्रश्नातून असणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 ची सुद्धा बॅच जी आहे ती या ठिकाणी बदललेल्या पॅटर्नच्या पद्धतीने आपण तयार केलेली आहे आणि याची फी जी आहे ती 5,000 रुपये पण 70% डिस्काउंटसह या ठिकाणी 1,500 रुपयाची असणारी ही जी काही बॅच आहे ती आपल्याला अवेलेबल झालेली आहे, सुरू झालेली आहे, प्रवेश सुरू झालेले आहे त्याचे सुद्धा. आणि याच्यामध्ये एकूण 45+ व्हिडिओज, वॉच टाइम 3 पट आणि कालावधी 6 महिने असणार आहे. तर एक प्रकारे ही पण बॅच आपल्याकडे सुरू झालेली आहे. याच्याही सर्व प्रकारचे व्हिडिओ जे काय ते अपलोड झालेले आपल्याला पाहायला मिळतील. तर याच दृष्टीने जर का कोणत्याही प्रकारची म्हणजे या ठिकाणी या प्रकारची बॅच असो किंवा या ठिकाणी या 2 बॅचेस असोत, याबाबतची कोणत्याही प्रकारची एन्क्वायरी जर आपल्याला करायची असेल तर या ठिकाणी 88 30 73 26 96 या कॉन्टॅक्ट नंबरवर या ठिकाणी मला त्याबाबतची एन्क्वायरी आपण करू शकता. फोनद्वारे, मोबाईलद्वारे. हा माझा स्वतःचा मोबाईल नंबर आहे, याच्यावर तुम्ही या बॅचच्या बाबतची चौकशी करू शकता. आणि विशेष म्हणजे इंडियन पॉलिटी बाय व्हेकेशन डे या ॲपवर या सर्व बॅचेस जे काय आहेत त्या अवेलेबल आहेत, सुरू झालेल्या आहेत, हेही मी तुम्ही सांगतोय. त्यानंतर माता या ठिकाणी पुढे आपण जाऊयात. मार्गदर्शक तत्वांच्या रचनेचा विचार जर केला तर जे काही प्रश्न आयोगाने मागच्या संबंधी एक्झाममध्ये विचारलेले आहेत त्याचा जर आपण आढावा घेतला तर आपल्याला लक्षात येईल की मार्गदर्शक तत्वांच्या प्रश्नातून विचारलेल्या प्रश्नांमध्ये आयोगाने अधिकाधिक भर जर कशावर दिलेला असेल, कोणत्या कलमांच्या प्रश्नात अधिकाधिक प्रश्न जर विचारले असतील तर या ठिकाणी मी सांगतोय की एक प्रकारे कलम 37, कलम 38च्या प्रश्नातून अधिकाधिक प्रश्न विचारलेले आपल्याला पाहायला मिळतील. एवढंच नव्हे तर कलम 36चाही संदर्भ आपण लक्षात ठेवावा की ज्याच्यामध्ये राज्यीय संकल्पनेचा किंवा राज्यीय संज्ञेचा अर्थ जो काय तो स्पष्ट केलेला आहे की जो राज्यीय संज्ञेचा अर्थ भारतीय राज्यघटनेतल्या भाग 3 मधील कलम 12च्या आधारावरच कलम 36 मध्ये स्पष्ट केलेला आहे की राज्य या संज्ञेमध्ये काय काय समाविष्ट होतं. तर राज्य या शब्दात भारत सरकार, संसद, राज्याचे शासन, राज्य विधिमंडळ, भारत सरकारच्या नियंत्रणातील स्थानिक व अन्य प्राधिकरणे यांचा समावेश आहे. तर ही जी काही राज्य या शब्दाचे किंवा राज्य या संज्ञेची असणारी एक प्रकारे अर्थ म्हणा किंवा व्याख्या किंवा या राज्य संकल्पनेत नेमकं काय काय येतं याचा संदर्भ जसा भाग 3च्या अंतर्गत मूलभूत हक्कामध्ये कलम 12 मध्ये दिलेला आहे तसंच तो कलम 36 मध्ये सुद्धा मार्गदर्शक तत्वामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर त्याही दृष्टीने आपण माहिती लक्षात ठेवावी. एवढंच नव्हे तर कलम 37 आणि कलम 38 मधल्या संदर्भाच्या दृष्टीने सुद्धा आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेत. विशेषतः या ठिकाणी जसं मी मगाशी म्हटलं होतं की सरनाम्याचा संबंध हा कलम 38च्या स्तरावर मार्गदर्शक तत्वामध्ये कशा पद्धतीने स्पष्ट करता येतो तर इथं तो उल्लेख आपल्याला सांगता येईल की या कलमानुसार राज्य त्या शक्य होईल तितक्या परिणामकारक रीतीने सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाद्वारे हा जो उल्लेख आहे तो सरनाम्यात सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. तर राष्ट्रीय जीवनाच्या सर्व घटकांमध्ये प्रेरणा निर्माण करेल आणि अशी समाजव्यवस्था प्रस्थापित करून तिचे जतन करून लोककल्याणाचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी तरतूद केलेली आहे. आणि एवढंच नव्हे तर या कलम 36 मधला जो काही संदर्भ आहे की ही जी काही मार्गदर्शक तत्व आहेत ती न्यायालयाकरवी अंमलबजावणी योग्य असणार नाहीत किंवा या मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत न्यायालयात दाद मागता येऊ शकत नाही. आणि विशेष म्हणजे लोककल्याणाच्या दृष्टिकोनातून ही मार्गदर्शक तत्वे मार्गदर्शक आहेत आणि मूलभूत आहेत हेही इथं कलम 36 मध्ये स्पष्ट करता येतं. त्याचबरोबर कलम 39 रिलेटेड जी काही संबंध माहिती आहे ती आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवावी का तर याच्यावर अधिकाधिक प्रश्न आयोगाने मागच्या एक्झाममध्ये विचारलेले आहेत. कलम 39A च्या दृष्टिकोनातून असणारी तरतूद उपजीविकेची पुरेसे साधन स्त्री पुरुषांना समान. कलम 39B नुसार समाजाच्या भौतिक साधन संपत्तीचे स्वामित्व नियंत्रणाची विभागणी. कलम 39C च्या दृष्टिकोनातून असणारी संपत्ती व उत्पादन साधनांचा संबंध सामूहिक हितास बाधक होईल अशा एकाच प्रकारे एकाच ठिकाणी होऊ नये. कलम 39D वर सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत की स्त्रिया आणि पुरुष दोघांनाही समान कामात समान वेतन. कलम 39E नुसार असणारी तरतूद, कलम 39F नुसार असणारी तरतूद सुद्धा आयोगाने वेगवेगळ्या पद्धतीने विचारण्यावर भर दिलेला आहे मागच्या संबंध एक्झामचा विचार आपण केला तर त्यामुळे कलम 39 भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वांमधील जे काही कलम 39 रिलेटेड असणारे संबंध उपकलम आहेत किंवा सब क्लॉजेस आहेत त्याच्या तरतुदी आपण चांगल्या तयार ठेवणे गरजेचं आहे कारण की वारंवार याच्यावर प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. विशेषतः या ठिकाणी कलम 39A नुसार जी काही 42व्या घटनानुसार केलेली ही तरतूद आहे त्याच्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत की एक प्रकारे समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य दिले जावे याही दृष्टीकोनातून जी काही प्रश्न तरतूद आहे ती आयोगाने बऱ्याच विचारलेला आहे. विशेषतः राज्यसेवा GS2च्या काल झालेल्या पेपरमध्ये सुद्धा याच्यावर प्रश्न आयोगाने विचारलेला आहे कलम 39A नुसार असणाऱ्या तरतुदीविषयी की जी 42व्या घटनेनुसार केली गेलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी कलम 40 नुसार ग्रामपंचायतीच्या बाबतची सुद्धा तरतूद बऱ्याच वेळा विचारलेली आहे आणि कालच्या GS2च्याही एक्झाममध्ये GS2च्या पेपरमध्ये याच्यावर प्रश्न विचारलेला कलम 40 वर. एवढंच नव्हे तर कलम 44 ला सुद्धा आपण विसरून चालता नाही का तर कलम 44 ची जी काही समान नागरिक कायद्याच्या दृष्टीकोनातून असणारी चर्चा सध्या पूर्ण भारतामध्ये चालू आहे. राज्यसभेमध्ये याविषयीचं खासगी विधेयक मांडलं गेलेलं होतं भाजपच्या एका सदस्याकडून सुद्धा. आणि एवढंच नव्हे तर गुजरात आणि उत्तराखंड या घटक राज्यांच्या स्तरावर सुद्धा समान नागरिक कायद्याच्या दृष्टीकोनातून संबंधित ज्या काही हालचाली आहेत ते सध्या चालू आहेत. तर त्यामुळे या ठिकाणी
उत्तराखंड आणि गुजरातमधील समान नागरिक कायद्याविषयी चर्चा असणाऱ्या हालचाली असतील किंवा राज्यसभेत मांडलं गेलेलं याबाबतचं विधेयक असेल, जे खाजगी विधेयक मांडलं गेलेलं होतं, तर या दृष्टीतून कलम 44 मध्ये येणारा जो काही समान नागरिक कायद्याचा घटक आहे, एकरूप नागरिक संहितेचा घटक आहे किंवा युनिफॉर्म सिव्हिल कोडचा जो घटक आहे तो देखील इथं महत्त्वाचा आहे. आणि कलम 50 नुसार असणारी जी काही तरतूद आहे त्याच्यावर सुद्धा कधी कधी आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट इथून नमूद मी करू शकतो की जे कलम 44 नुसार महत्त्वाचे आहे, समान नागरिक कायद्याची रचने की जी मागच्या कालावधीमध्ये घडलेली आपल्याकडे, विशेषतः 2021च्या सर्व आपण त्याचा संदर्भ देऊ शकतो की तिहेरी तलाकची प्रथा मोडीत काढून किंवा समाप्त करून मुस्लिम महिलांना या कुप्रथेतून कायद्याने मुक्त केले. यामुळे 1 ऑगस्ट हा दिवस मुस्लिम महिला अधिकार दिवस म्हणून 2021 पासून साजरा होतोय. कोणता? 1 ऑगस्ट हा दिवस मुस्लिम महिला अधिकार दिवस म्हणून 2021 पासून साजरा होतोय. आणि 3 तलाक हा दंडनीय अपराध असून त्यासाठी अधिकाधिक 3 वर्षांची शिक्षा आणि दंड अशी तरतूद केली गेलेली आहे या कायद्याने. तर त्यामुळे या ठिकाणी याबाबत सुद्धा आयोगाने प्रश्न मागे विचारलेले आहेत. याचाही संदर्भ आपण कलम 44 रचनेत लक्षात ठेवावा. त्यानंतर मूलभूत कर्तव्यांच्या पातळीवर विचार केला तर ऑब्व्हियसली या ठिकाणी रशियन राज्यघटनेच्या स्तरावर प्रेरणा घेऊन याचा स्वीकार, सुवर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार घटनेत केलेला समावेश, भारतीय राज्यघटनेतल्या 42व्या घटनेनुसार केलेल्या संबंध तरतुदी, मग भाग 4A मध्ये असणारी तरतूद कलम 51A च्या पातळीवर केलेली मूलभूत कर्तव्यांची तरतूद कलम 51A टू कलम 51A, त्यानंतर 1976च्या 42व्या घटनेनुसार केलेली ही संबंध तरतूद असेल किंवा 11वे मूलभूत कर्तव्य 86व्या घटनेनुसार 2002 साली नव्याने केलेलं ऍड असेल. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ह्या ज्या काही मूलभूत गोष्टी आहेत मूलभूत कर्तव्यासंबंधीच्या की ज्या आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवत. मूलभूत कर्तव्याविषयी सुद्धा बरेचसे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत वारंवार गट ब, गट क किंवा राज्यसेवेच्या एक्झाममध्ये. एवढंच नव्हे तर या ठिकाणी मूलभूत कर्तव्यांच्या बाबतीत प्रश्न विचारत असताना आयोगाने वारंवार याच्यावर सुद्धा भर दिलेला आहे की कोणत्या देशांच्या पातळीवर मूलभूत कर्तव्यांच्या यादीचा स्वीकार केला गेलेला आहे आणि कुठं केला गेलेला नाही, विशेषतः लोकशाही प्रधान देशांच्या दृष्टिकोनातून. तर या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल की कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका व ऑस्ट्रेलिया या प्रमुख लोकशाही देशांच्या घटनेत मूलभूत कर्तव्याची यादी स्पष्ट केली गेलेली नाहीये. मात्र जपान सारखी जी काही लोकशाही प्रधान देशाची राज्यघटना आहे त्या जपानच्या घटनेमध्ये या लोकशाही प्रधान देशाच्या दृष्टीने जर विचार केला तर या ठिकाणी कर्तव्यांची सूची, मूलभूत कर्तव्यांची सूची जी काय आहे ती स्वीकारली गेलेली आहे. तर कोणत्या देशात मूलभूत कर्तव्यांची यादी स्वीकारली गेलेली नाहीये आणि कोणत्या देशाच्या अंतर्गत या घटनेमध्ये ही यादी स्वीकारलेली आहे याही अनुषंगाने आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारले असल्यामुळे हे आपण लक्षात ठेवावं. त्यानंतर मूलभूत कर्तव्यांचे पालन न केल्यास दंड व शिक्षेची शिफारस सुवर्णसिंह समितीने केलेली होती. याच्यावर सुद्धा कधी कधी प्रश्न विचारलेला आहे आणि म्हटले तर या मूलभूत कर्तव्यांना काही महत्त्व नाहीये आणि महत्त्व नसल्यामुळे त्याचं पालन न केलं दंड व शिक्षेची तरतूद सुद्धा नाहीये. या हिशोबातून प्रश्न विचारले आहेत. आणि राज्यसभेच्या पातळीवर जर विचार केला तर ज्या पद्धतीने आपल्याला मूलभूत कर्तव्याविषयीची सुवर्णसिंह समितीचा संदर्भ माहिती असतो, पण एक गोष्ट आपण विसरतो की अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात सुद्धा 1999 मध्ये जेव्हा अटल बिहारी वाजपेयींचं सरकार अस्तित्वात आलेलं होतं तर त्या काळात सुद्धा न्यायमूर्ती JS वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली सुद्धा या ठिकाणी एक समिती स्थापन झाली होती मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणीच्या दृष्टीतून की मूलभूत कर्तव्याची नागरिकांकरवी अंमलबजावणी करण्यासाठी काय कायदेशीर तरतुदी करता येऊ शकतील याची व्यवस्था पाहण्याच्या दृष्टीने न्यायमूर्ती JS वर्मा समिती स्थापन केली होती या मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने 1999 मध्ये अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात. त्यानंतर या ठिकाणी राज्यसभा किंवा विशेषतः आपण भारतीय संसदेच्या दृष्टीने विचार केला तर राज्यसभेची कलम 80 नुसार असणारी जी काही राज्यसभेची पूर्ण रचनात्मक बाजू आहे त्याच्यावर सुद्धा कधी कधी आयोगाने प्रश्न जे काही ते विचारलेले आहेत. त्यामुळे ते पण आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवणं अपेक्षित आहे. विशेषतः यावर प्रश्न आयोगाने विचारलेला होता मागच्या काही एक्झाममध्ये की ज्या काही 245 जागांचं विभाजन आहे की ज्यामध्ये 233+12 असं सूत्र आपल्याला पाहायला मिळतं. एकूण जागांची संख्या भलेही 250 असली तरी त्यापैकी 245 जागा राज्यसभेच्या सध्या विचारात घेतल्या जातात. का तर 5 केंद्रशासित प्रदेशांची लोकसंख्या खूपच कमी असल्याने त्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व नाही. तर या अर्थाने सुद्धा आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर लोकसभेच्या जागांच्या स्तरावर जर विचार केला तर जे काही नवीन बदल झालेले त्या बदलांचा संदर्भ आपण विचारता कामा नाही, कारण की त्याही दृष्टीतून आगामी परीक्षेमध्ये प्रश्न विचारायला आयोगाला वाव आहे. ज्या कमाल सभासद संख्या आपल्याला माहिती आहे की ती 552 आहे. त्याचं डिवायडेशन सुद्धा आपल्याला माहिती असतं. सध्या जी काही सदस्य संख्येचं स्वरूप आहे 530+13 आणि 2 अँग्लो इंडियन या चष्णे 545. पण आता आपल्याला माहिती असेल की 104व्या घटनानुसार 2 अँग्लो इंडियन सदस्यांचं जे काही आरक्षण आहे ते रद्द केले गेलेलं आहे. हेही आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. आणि त्याचबरोबर दुसरा एक महत्त्वपूर्ण बदल म्हणजे 5 ऑगस्ट 2019च्या निर्णयानुसार जम्मू काश्मीर आणि लडाख हे 2 केंद्रशासित प्रदेश जाहीर झाले असल्यामुळे आपल्या लोकसभेतील केंद्रशासित प्रदेशांची जागांची संख्या ही 13 वरून आता किती झालेली आहे तर 19 झालेली आहे. कारण की जम्मू काश्मीर आणि लडाखच्या ज्या काही लोकसभेच्या जागांची संख्या आहे ती 6
6 आहे आणि 6 प्लस अगोदरच्या केंद्रशासित प्रदेशांच्या 13 जागा, अशा एकूण 19 जागा या केंद्रशासित प्रदेशांच्या पातळीवर आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे आगामी कालखंडात हे जे काही सूत्र आहे ते आपल्याला या पद्धतीने पाहायला मिळणार आहे की 543 जागांच्या रचनातून या लोकसभेच्या निवडणुकीचा विचार जो काय तो होऊ शकतो. का तर या ठिकाणी 19 जागा केंद्रशासित प्रदेशांच्या आणि घटक राज्यांच्या एक प्रकारे 524 जागा, कारण की घटक राज्य म्हणून असणाऱ्या जम्मू काश्मीर आणि जम्मू काश्मीरच्या जागा ज्या होत्या 6 त्या वर्ग आता होऊन एक प्रकारे केंद्रशासित प्रदेशामध्ये गेलेल्या आहेत आणि 19 जागा ज्या आहेत त्या केंद्रशासित प्रदेशांसाठी विचार घेतले जाणार आहेत. तर त्या अर्थाने या ठिकाणी 543 जागांचा विचार इथं होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 104व्या घटनानुसार 2 जागांचं लोकसभेतलं जे काही अँग्लो इंडियन समाजाचं आरक्षण आहे ते निरसित केलेलं आहे किंवा रद्द केलं गेलेलं आहे. तर ती पण घटना असते आपण इथं चांगल्या पद्धतीने तयार ठेवणं अपेक्षित आहे की 104व्या घटनानुसार नेमकं काय झालेलं आहे या अँग्लो इंडियन जागांच्या रचनेत सुद्धा आणि ज्या काही एक प्रकारे लोकसभेतल्या अनुसूचित जाती जमातींच्या जागांचं जे काही आरक्षण आहे ते 10 वर्षांनी वाढवलेलं सुद्धा आहे. त्यानंतर लाभाच्या पद याबाबत घटनात्मक तरतूद या दृष्टीने सुद्धा आपण ज्या काही बाबी आहेत ते लक्षात ठेवल्या पाहिजेत. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या बाबतीत जी काही घडामोडी आपल्याकडे मागच्या काही कालखंडामध्ये घडल्या, विशेष म्हणजे मी याच्यावर एक स्वतंत्र असं युट्यूब लेक्चर आपले एमपीसी कट्टा युट्यूब चॅनलवर सुद्धा केलेलं आहे की लाभाचे पद आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन या नावाखाली स्वतंत्र असं युट्यूब लेक्चर मी केलेलं आहे, ते आपण पाहू शकता. तर त्या अनुषंगाने जो काही प्रश्न मोठ्या प्रमाणात आपल्या पूर्ण देशपातळीवर चर्चेला गेला की लाभाचे पद या दृष्टीतून घटनात्मक तरतुदी काय आहेत घटनेमध्ये, तर त्या तरतुदी आपल्याला या ठिकाणी कलम 102 नुसार खासदाराच्या दृष्टीने म्हणजेच संसदेच्या पातळीवर आणि कलम 191 नुसार या ठिकाणी आमदारांच्या दृष्टीने म्हणजेच राज्य विधिमंडळाच्या पातळीवर आपल्याला सदस्य म्हणून असण्याच्या दृष्टीने जर लाभाच्या पदाच्या अपात्रता येत असेल तर त्या दृष्टीतून या 2 कलमांमध्ये ह्या तरतुदी आपल्याला संसद आणि राज्य विधिमंडळाच्या दृष्टीने पाहायला मिळतील. विशेष म्हणजे कोणत्या कारणास्तव अपात्र ठरवलं जाऊ शकतं हा पण संदर्भ या कलम 102 आणि 191 नुसार आपल्याला अशा पद्धतीने सांगता येऊ शकेल की आमदार खासदाराने केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली लाभाचे पद स्वीकारले असेल तर आमदारकी खासदारकी रद्द होऊ शकते. स्पष्टीकरण इथं हे एक महत्त्वाचं आहे की या लाभाच्या पदामध्ये केंद्रीय किंवा राज्याचे मंत्री लाभाचे पद म्हणून धारण करीत आहेत असले समजले जात नाही. म्हणजे मंत्र्याच्या पदाला लाभाचं पद समजलं जाणार नाही. मात्र मंत्रीपद सोडून इतर जो कोणतं लाभाचं पद स्वीकारलं जात असेल खासदार आमदारांकडून तर या ठिकाणी त्यांची खासदारकी किंवा आमदारकी रद्द होऊ शकते. जर तो मनविकल असेल, वेळ लागलेला असेल तर त्याही वेळेस या ठिकाणी त्यांना अपात्र समजलं जाऊ शकेल. ती अवमुक्त किंवा दिवाळखोर म्हणून जाहीर झालेली असेल तर त्याही वेळेस अपात्र समजलं जाऊ शकतं. ती व्यक्ती भारताची नागरिक नसेल अथवा त्यांनी स्वेच्छेने परकीय देशाचं नागरिकत्व स्वीकारले असेल अथवा तो परकीय देशाप्रती निष्ठा किंवा इमान देण्यास वचनबद्ध असेल तर त्याही वेळेस त्याला अपात्र समजलं जाऊ शकतं. आणि ती संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे सदस्यत्वासाठी अपात्र झाली असेल तर कोणत्याही कायद्याद्वारे अपात्र झालेला असेल किंवा एक प्रकारे या ठिकाणी तो सदस्य म्हणून राहण्यास अपात्र झालेला असेल पक्षांतर बंदी कायद्याखाली तर त्या योजनातून. तर अशी वेगवेगळ्या ज्या काही तरतुदी आहेत कलम 102 नुसार आणि कलम 191 नुसार घटनेतल्या लाभाच्या पदाच्या दृष्टीने तर त्या दृष्टीने सुद्धा हा जो काही संबंध भाग आहे तो आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे कारण त्याच्यावर प्रश्न विचारायला वाव आहे. त्यानंतर संसदेतील आणि राज्य विधिमंडळातील वैधानिक कार्यपद्धती. तर आपल्याला माहित असेल की बऱ्याच वेळा आयोगाने हा प्रश्न विचारलेला आहे की लोकसभेत एखादं विधेयक मांडलं गेलं आणि पुन्हा ते या ठिकाणी एक प्रकारे राज्यसभेत मांडलं गेलं आणि मग ते पुन्हा ते या ठिकाणी निरसित झालं किंवा व्यपगत झालं, सत्र समाप्ती झाल्या कारणाने. तर असे जे काही प्रश्न आहेत ते वारंवार आयोगाने विचारलेले आहेत आणि त्याबाबतच्या संबंध प्रश्नांचा संदर्भ या ठिकाणी वैधानिक कार्यपद्धतीच्या दृष्टीने आपण जोडू शकतो. मग हा प्रश्न या ठिकाणी संसदेच्या दृष्टीने असो अथवा या ठिकाणी विधानसभा विधान परिषदेच्या दृष्टीने सुद्धा असो. तर इथं या ठिकाणी कलम 107, 3, 4, 5 नुसार असणारे जे काही संबंध संसदेतल्या वैधानिक कार्यपद्धतीच्या जे काही तरतुदी आहेत त्या आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवावेत कारण की याच्यावर वारंवार प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. त्याचबरोबर घटकराज्यीय स्तरावर जर विचार केला तर या ठिकाणी कलम 196(3), 196(4) आणि 196(5) नुसार असणाऱ्या घटकराज्यीय स्तरावरच्या याबाबतच्या ज्या काही तरतुदी आहेत वैधानिक कार्यपद्धतीच्या त्या पण आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवाव्यात कारण की याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. त्याचबरोबर कलम 108ची तरतूद संसदेच्या संयुक्त बैठकी संबंधीची तरतूद ज्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. पण ही गोष्ट इथं जाणीवपूर्वक लक्षात ठेवा की संसदेच्या संयुक्त बैठकीची तरतूद ही फक्त संसदेच्या दोन्ही सभागृहांनाच लागू आहे, ती राज्य विधिमंडळाला लागू होत नाही. राज्य विधिमंडळास ही तरतूद लागू होत नाही तर केवळ संसदेच्या वैधानिक कार्यपद्धतीमध्ये ही तरतूद संसदेच्या संयुक्त बैठकीची तरतूद लागू होते. त्यानंतर आणखीन एक जो प्रश्न आहे की जो आयोगाने कालच्या GS2च्या एक्झाममध्ये पण विचारलेला आहे आणि याच्या आधी सुद्धा गट ब गट किंवा राज्यसेवाच्या एक्झाममध्ये विचारलेला आहे.
तो म्हणजे कोणता, तर या ठिकाणी कलम 211 नुसार असणारी तरतूद, कलम 121 नुसार असणारी तरतूद, कलम 122 नुसार असणारी तरतूद आणि कलम 212 नुसार असणारी तरतूद. याच्यावर पण आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत. आता कलम 211 नुसार तरतूद काय आहे की सर्वोच्च उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्य विधिमंडळात कोणतीही चर्चा करता येणार नाही. म्हणजे सर्वोच्च उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्य विधिमंडळात कोणतीही चर्चा करता येणार नाही, कलम 211 नुसार. त्यानंतर कलम 121 नुसार सर्वोच्च उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने संसदेत सुद्धा कोणतीही चर्चा करता येणार नाही. सर्वोच्च उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने संसदेत सुद्धा कोणतीही चर्चा करता येणार नाही. त्यानंतर घटनेच्या कलम 122 नुसार न्यायालयाने संसदेच्या कामकाजाबाबत चौकशी करायची नाही अशी तरतूद आहे. न्यायालयाने संसदेच्या कामाबाबत चौकशी करायची नाही. आणि कलम 212 नुसार घटक राज्य स्तरावर सुद्धा न्यायालयाने राज्य विधिमंडळाच्या कामकाजाबाबत कोणत्याही प्रकारची चौकशी करायची नाही. तर पहा की याचा जर आपण संदर्भ जर पाहिला तर असं लक्षात येईल की संसदेच्या कामामध्ये न्यायालयाने हस्तक्षेप करायचा नाही किंवा कोणत्याही प्रकारची चौकशी कामकाजाविषयी करायची नाही. आणि त्याचबरोबर या ठिकाणी विधिमंडळात सुद्धा न्यायालयीन निर्णयाविषयी कोणत्याही प्रकारची चर्चा करता येणार नाही हा संदर्भ आपल्याला यातून पाहायला मिळतो, संसदेच्या स्तरावर सुद्धा आणि घटक राज्य स्तरावर सुद्धा. त्यामुळे या संबंध कलमातल्या तरतुदी आपण चांगल्या तयार ठेवाव्यात, कारण की याच्यावर प्रश्न आयोगाने बऱ्याच वेळा विचारलेला आहे. त्यानंतर आपल्याला माहिती असेल की गट ब आणि गट क च्या एक्झाममध्ये वारंवार महाधिवक्ता आणि महान्यायवादीच्या भूमिकेविषयीचे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. आणि विशेषतः कलम 76 आणि कलम 88 च्या प्रश्नातून जे काही संबंध महान्यायवादी आणि महान्यायवादीच्या भूमिकेविषयी किंवा विशेषाधिकाराविषयीच्या ज्या तरतुदी आहेत त्या आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवाव्यात, की ज्या इथं मेन्शन केलेल्या आहेत की एक प्रकारे भारत सरकारला सल्ला देणारं हे पद आहे विधिविषयक बाबतीत. एवढंच नव्हे तर न्यायालयामध्ये भारत सरकारची बाजू मांडणे, सभागृहात या ठिकाणी हजर राहणे, संसदेच्या जसे विचारलेल्या प्रश्नांची उत्तर या ठिकाणी महान्यायवादीला द्यावी लागतात. एवढंच नव्हे तर संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या पातळीवर कामकाजात भाग घेणे किंवा भाषण करण्यासंबंधीचा विशेष अधिकार त्याला असतो. सभागृहांच्या संयुक्त बैठकीत सुद्धा तो हजर राहू शकतो. आणि संसदेच्या ज्या समितीत त्याचे नाव सदस्य म्हणून घातले गेलेले असेल अशा समितीत तो भाषण करू शकतो, कामकाजात सहभागी होऊ शकतो. फक्त त्याला मतदानाचा अधिकार असणार नाही. तर या संबंध अर्थाने सुद्धा आयोगाने प्रश्न जे आहेत विचारले. त्यामुळे महान्यायवादी आणि महाधिवक्त्याची कलम 165 प्रश्नातून असणारी तरतूद असेल घटक राज्य स्तरावर, ती पण आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवावी. त्यानंतर घटक राज्यातील अनुसूचित जाती आणि जमातींचे लोकसभेतील राखीव जागांचं असणारं एक प्रकारे प्रमाण. तर या ठिकाणी मागे आयोगाने या काही ठराविक घटक राज्यातील असणाऱ्या अनुसूचित जाती जमातींचं लोकसभेतील जे काही राखीव जागांचं आरक्षण आहे त्याच्याविषयी प्रश्न विचारला होता. बिहार 39 जागा त्यात असणारा अनुसूचित जाती जमातींचं असणारं आरक्षण, ओडिशाच्या पातळीवर एकूण 21 जागा त्यात असणारा अनुसूचित जाती जमातींचं लोकसभेच्या पातळीचं आरक्षण, तामिळनाडूच्या एकूण 39 जागा त्यामध्ये अनुसूचित जाती जमातींचं असणारं एक प्रकारे लोकसभेच्या पातळीचं आरक्षण, उत्तर प्रदेशच्या दृष्टीने एकूण जागा 80 आणि त्या पातळीवर असणाऱ्या अनुसूचित जाती जमातींचं लोकसभेतलं आरक्षण. तर या दृष्टीने प्रश्न आयोगाने विचारलेले. त्यामुळे संबंध घटक राज्यांच्या पातळीवर असणारं लोकसभेतलं अनुसूचित जातीमधील आरक्षण आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवणं अपेक्षित आहे. एवढंच नव्हे तर महाराष्ट्राच्या पातळीवर कलम 332 नुसार जे काही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणाची तरतूद केलेली आहे तर त्याचाही विचार जर केला तर या ठिकाणी महाराष्ट्राच्या स्तरावर या ठिकाणी 2019च्या विधानसभा निवडणुकांचा विचार करता अनुसूचित जातींच्या जागांची आणि जमातींच्या जागांची संख्या जी आहे ती या पद्धतीने 288 जागांच्या स्तरावर 29 जागा अनुसूचित जातींसाठी तर 25 जागा अनुसूचित जमातींसाठी या ठिकाणी राखीव आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 2019च्या विधानसभा निवडणुकीचा विचार करता. आणीबाणी विषयकच्या संबंध ज्या काही तरतुदी आहेत त्यालाही इथं आपण विसरता कामा नये, कारण की याच्यावर सुद्धा आयोगाने बरेच प्रश्न विचारलेले आहेत वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आणि बऱ्याच वेगवेगळ्या एक्झाममध्ये. त्यामुळे कलम 352 ची तरतूद असेल, 353 असेल, 354 असेल, 355 असेल, 356 असेल, 357 असेल, 358 किंवा 359, 360 या दृष्टीने सुद्धा असेल. विशेषतः आपण तयारी करतो ती 352 ची, 356 ची आणि 360 ची. पण आयोगाने कधी कधी 359 वर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत, कधी कधी 357 सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत किंवा कधी कधी कलम 365 च्या दृष्टीने सुद्धा जी काही तरतूद आहे घटक राज्य राष्ट्रपती राजवटी योजने त्याच्याविषयी सुद्धा प्रश्न विचारले. त्यामुळे आणीबाणीच्या संबंध तरतुदींचा आपण चांगल्या पद्धतीने विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर 136 या कलमाविषयी की जे सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष अनुज्ञा अधिकार क्षेत्राशी किंवा विशेष परवानगी अधिकार क्षेत्राशी रिलेटेड आहे तर त्यावर सुद्धा आयोगाने बहुतांश वेळा प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे
जर आपण काल परवा झालेली जी काय GS2ची जे काय पेपर झालेला आहे 2022च्या राज्यसेवा मेन्सचा, तर त्यात सुद्धा कलम 136 विषयी प्रश्न विचारलेला आहे. आणि एवढंच नव्हे तर मागच्या गट ब आणि गटच्या एक्झाममध्ये बऱ्याच वेळा या ठिकाणी कलम 136 विषयी प्रश्न विचारलेला. राज्यसेवा मुख्यच्याही मागच्या एक्झाममध्ये कलम 136 विषयी प्रश्न आयोगाने विचारलेला आहे की ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष अनुज्ञा किंवा विशेष परवानगी अधिकार क्षेत्राची चर्चा केली गेलेली आहे. तर आता पहा की या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाची विशेष याचिका अधिकार क्षेत्र 136 नुसार, त्यातली कलम 136(1) नुसार जी तरतूद आहे की भारतातल्या कोणत्याही न्यायालयाने कोणत्याही न्यायाधिकरणाने जरी काही निर्णय दिलेला असला तरी त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यास विशेष अनुज्ञा किंवा परवानगी सर्वोच्च न्यायालय देऊ शकेल. अशी तरतूद कलम 136(1) नुसार आहे की भारतातल्या कोणत्याही न्यायालयाने अथवा कोणत्याही न्यायाधिकरणाने काहीही निर्णय दिलेला असला तरी त्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालय या अधिकार क्षेत्राखाली या ठिकाणी अपील दाखल करून घेण्यास परवानगी देऊ शकेल. आणि हे जे काही अधिकार क्षेत्र आहे ते सर्व न्यायालय आणि न्यायाधिकरणांना लागू होते. मात्र कलम 136(2) मधली तरतूद जी काय आहे ती थोडी अपवादात्मक आपल्याला सांगता येईल की ज्यानुसार लष्करी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालय या अधिकार क्षेत्राखाली अपील दाखल करून घेऊ शकत नाही किंवा अपील सर्वोच्च न्यायालयाकडे करता येत नाही लष्करी न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात. आणि त्यामुळे हे अधिकार क्षेत्र सैनिकी न्यायालयाला किंवा लष्करी न्यायालयाला लागू नाहीये. त्यानंतर भारतीय घटनेच्या मूळ आराखड्याच्या दृष्टीने केशवानंद भारती खटल्यामध्ये जो काही निर्णय दिलेला आहे त्या संबंध निर्णयाचा आपण चांगल्या पद्धतीने विचार करावा. भारतीय राज्यघटनेचा मूळ आराखडा या दृष्टीने युट्यूब लेक्चर मी जे काय ते आपले EMPSC कट्टा युट्यूब चॅनलवर केलेला आहे, तर ते आपण विस्ताराने पाहू शकता. आणि भारतीय राज्यघटनेच्या मूळ आराखड्याचा घटनेच्या सरनाम्याशी असणारा संबंध, मार्गदर्शक तत्वांशी असणारा संबंध आणि त्याचबरोबर या ठिकाणी मूलभूत हक्कांशी असणारा संबंध, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि घटनेचा सरनामा या सर्वांशी असणारा भारतीय राज्यघटनेच्या मूळ आराखड्याचा जो संबंध आहे तो आपण चांगल्या पद्धतीने अभ्यासावा. कारण की त्याही दृष्टीकोनातून आयोगाने प्रश्न जे काय ते बऱ्याच वेळा विचारलेले आहेत. आणि एक प्रकारे हा जो काही घटनेचा मूळ आराखडा आहे त्याचा संदर्भ घेत असताना वेगवेगळ्या न्यायाधीशांनी, केशवानंद भारती खटल्यातल्या वेगवेगळ्या न्यायाधीशांनी जी काही मतं मांडलेली आहेत घटनेच्या मूलभूत आराखड्याविषयी किंवा कोणत्या गोष्टींचा किंवा कोणत्या वैशिष्ट्यांचा घटनेच्या मूलभूत आराखड्यामध्ये समावेश होऊ शकतो याही अर्थाने संबंध माहिती त्या युट्यूब लेक्चरमध्ये आपण पाहू शकता, ज्याच्यावर मी पूर्ण असं विस्तृत असे लेक्चर जे काय आहे ते केलेलं आहे आपल्या EMPSC कट्टा युट्यूब चॅनलवर. त्यानंतर भारतीय संघराज्याचे स्वरूप याही दृष्टीने विचार केला तर भारतीय संघराज्याच्या स्वरूपाविषयी विविध विचारवंतांनी जी काही वेगवेगळ्या प्रकारची मतं मांडलेली आहेत त्याही दृष्टीकोनातून आयोगाने प्रश्न जे काही ते मागे विचारलेले आहेत. मग त्यामध्ये या ठिकाणी KC व्हियर यांचं भारतीय संघराज्याविषयीचं मत काय आहे, डॉक्टर N बॅनर्जी यांच्याविषयीचं भारतीय संघराज्याविषयीचं मत काय आहे, DD बसू यांचं भारतीय संघराज्याविषयी मत काय आहे, सर आयव्हर जेनिंग्ज यांनी भारतीय संघराज्याविषयी काय मत मांडलेलं आहे किंवा ग्रँडिवले ऑस्टिन यांनी भारतीय संघराज्याविषयी मत काय मांडलेलं आहे. तर याचा सर्वांचा संदर्भ जो काय तो आपण इथं चांगल्या पद्धतीने तयार ठेवावा. का तर याच्यावर सुद्धा आयोगाने बहुतांश वेळा प्रश्न विचारलेले आहेत की भारतीय संघराज्याचं वर्णन कोणत्या विचारवंतांनी कोणत्या पद्धतीने केलेलं आहे आणि भारतीय संघराज्याचं वर्णन करत असताना ते एकात्म संघराज्याकडे ते झुकलेलं आहे का किंवा एकात्म स्वरूपाकडे ते झुकलेलं आहे का, असंच मत बहुतांश विचारवंतांनी मांडण्याचा प्रयत्न जो काय तो आपापल्या मतातून केलेला आहे. तर कोणत्या पद्धतीने कोणती मतं व्यक्त केलेली आहेत या भारतीय संघराज्याविषयी या विभिन्न विचारवंतांनी ती आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवावेत. मग ते KC व्हियर असोत, N बॅनर्जी असोत, DD बसू असोत, सर आयव्हर जेनिंग्ज असोत किंवा ग्रँडिवले ऑस्टिन असोत. तर या सर्व दृष्टीने आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर केंद्र राज्य संबंधाच्या दृष्टीने स्थापन झालेले संबंध जे काय आज पाहतोचे आयोग म्हणा आणि विशेषतः त्यातल्या त्यात सरकारी आयोग आणि पुंछी आयोगाविषयीचे आयोगाचे प्रश्न जे काय आहेत ते बऱ्याच वेळा विचारले आपल्याला पाहायला मिळतील. तर त्यामुळे सरकारी आयोगाकडे आणि पुंछी आयोगाच्या शिफारशींकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये. का तर या ठिकाणी हे संबंध आयोग जरी आपल्याकडे या केंद्र राज्य संबंधाच्या पुनर्रचनेने स्थापन झालेले असले तरी त्यातल्या त्यात या ठिकाणी सरकारी आयोगाविषयी आणि पुंछी आयोगाविषयी जास्तीत जास्त प्रश्न आयोगाने विचारण्यावर भर दिलेला आहे. कधी कधी राजमन्नार समितीवर सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. त्यामुळे सरकारी आयोगाच्या ज्या काही शिफारशी आहेत मग त्यामध्ये एक स्थायी आंतरराज्य परिषदेची स्थापना असेल किंवा अखिल भारतीय सेवा संबंधी विचार करत असताना त्यांनी एक प्रकारे अभियांत्रिकी, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रांच्या दृष्टीने अखिल भारतीय सेवांची स्थापना केली जावी याही दृष्टीने शिफारस केलेली आहे. कृषी सहकार उद्योग या दृष्टीने सुद्धा अखिल भारतीय सेवा असावी याही बाबतीची शिफारस केलेली आहे. राज्यपाल पदाविषयी ज्या काही एक प्रकारे या सरकारी आयोगाने विभिन्न प्रकारच्या शिफारशी केली आहेत त्याच्या दृष्टीने सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न जो काय तो गट ब, गट क किंवा राज्यसेवेमध्ये विचारलेला आहे. काल झालेल्या GS2च्या पेपरमध्ये सुद्धा या सरकारी आयोगाविषयी आणि विशेषतः सरकारी आयोगाने अखिल भारतीय सेवेसंबंधी ज्या काही शिफारशी केलेल्या आहेत त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. आणि त्यामुळे वारंवार या सरकारी आयोगाच्या प्रश्नांचा संदर्भ आपण वेगवेगळ्या एक्झाममध्ये पाहू शकता. त्यामुळे या आयोगाच्या संबंध शिफारशी आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवाव्यात. त्यानंतर या ठिकाणी जी काही संघसूची, राज्यसूची आणि समर्थसूचीतील जी काही
यादी आहे तर त्या यादीतील वेगवेगळे विषय कोणकोणत्या यादीमध्ये कोणते विषय समाविष्ट असतात या अनुषंगाने सुद्धा बरेचसे प्रश्न गट ब गट क मध्ये विचारलेले आपल्याला पाहायला मिळतील। तर त्यामुळे जर तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका काढून पाहिल्या तर आपल्याला असं दिसून येईल की या ठिकाणी एखादा तरी प्रश्न कोणता विषय कोणत्या सूचीतला आहे या अनुषंगाने विचारला गेलेला आहे। त्यामुळे मी त्याचा थोडक्यात इथं संदर्भ दिलेला आहे। किंवा समजा वीज असा विषय असेल तर विषय क्रमांक 38 समवर्ती सूची विवाह आणि घटस्फोट दत्तक, विषय क्रमांक 5 समवर्ती सूची वजने व मापे यांची मानके प्रस्थापित करणे, विषय क्रमांक 50 संघ सूची व्यवसाय संघ ज्याला आपण कामगार संघटना असं म्हणू शकतो, विषय क्रमांक 22 समवर्ती सूची आणि मग इतरही अशा प्रकारचे जे काही विषय आहेत की जे विषय या ठिकाणी आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या संघ सूची, राज्य सूची किंवा समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट असतात। तर त्या दृष्टीतून सुद्धा आपण तयारी ठेवणं हे अपेक्षित आहे, कारण की याच्यावर सुद्धा बरेचसे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत। त्यानंतर केंद्र राज्य संबंधाविषयीच्या तरतुदी, विशेषतः केंद्र राज्य कायदेशीर संबंधाच्या तरतुदी, केंद्र राज्य प्रशासकीय संबंधासंबंधीच्या तरतुदी आणि केंद्र राज्य संबंधाच्या अंतर्गत असणाऱ्या एक प्रकारे वित्तीय संबंधाच्या तरतुदी, भाग 11 मधल्या तरतुदी, भाग 12 आणि भाग 13 मधल्या सुद्धा तरतुदी की ज्या वित्तीय संबंधाच्या दृष्टीने आहेत आणि केंद्र राज्य संबंधाविषयीच्या भाग 11 मधल्या कायदेशीर आणि प्रशासकीय संबंधाच्या तरतुदी याचाही आपण विस्तृत पद्धतीने विचार करावा। विशेषतः कलम 249, कलम 250, 252, 253 याबाबतच्या ज्या काही तरतुदी आहेत की ज्या वारंवार आयोगाने विचारलेल्या आहेत केंद्र राज्य कायदेशीर संबंधामध्ये। एवढंच नव्हे तर कलम 357 विषयी सुद्धा कधी कधी प्रश्न आयोगाने केंद्र राज्य कायदेशीर संबंधाच्या दृष्टीने विचारलेला आहे। याचबरोबर या ठिकाणी आपण जर विचार केला तर राज्यशास्त्रीय विषयासंबंधी कायदे करण्याचा संसदेचा अधिकार कोणत्या कलमानुसार केंद्र राज्य कायदे संबंधी पाहायला मिळतो तर या ठिकाणी कलम 249 नुसार त्यामध्ये किती बहुमताच्या बाबतची आवश्यकता असते तर मतदान करणाऱ्या किमान 2/3 सदस्यांनी पाठिंबा दिल्यानंतरच अशा प्रकारच्या राज्यशास्त्रीय विषयावर कायदा करण्याचा अधिकार राज्यसभेकडून संसदेला दिला जात असतो, हेही आपलं स्पष्ट करता येईल। एवढंच नव्हे तर केंद्र राज्य प्रशासकीय संबंधाचा विचार करत असताना कलम 256 मधली तरतूद जी आहे की जी घटक राज्यांना मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने स्पष्ट केली गेलेली आहे याचाही संदर्भ आपण इथं लक्षात ठेवणं अपेक्षित आहे। कलम 257 मधली सुद्धा तरतूद आणि विशेषतः कलम 258 आणि कलम 258A मधल्या ज्या तरतुदी आहेत की ज्याच्यावर आयोगाने बहुतांश वेळा प्रश्न विचारलेला आहे की राष्ट्रपतींनी काही केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारी काही कार्य जी काय आहे ती घटक राज्य सरकारकडे किंवा त्यांच्या अधिकाऱ्याकडे सशर्त अथवा बिनशर्त सोपविणे आणि घटक राज्याच्या राज्यपाल घटक राज्याच्या कार्यकारी अधिकारी येत असतील अशी काही कार्य केंद्र सरकारकडे किंवा त्यांच्या अधिकाऱ्याकडे सशर्त अथवा बिनशर्त सोपविणे। तर ही जी काही कलम 258 आणि 258A मधल्या ज्या तरतुदी आहेत त्याच्यावर सुद्धा आयोगाने केंद्र राज्य प्रशासकीय संबंधाच्या दृष्टीने प्रश्न विचारलेला आहे। कलम 262(1) आणि 2 च्या दृष्टीतून नदी जल विवाद मंडळ या दृष्टीतून सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत आणि कलम 263 दृष्टीतून असणारे जे काही आंतरराज्यीय परिषद आहे त्या दृष्टीने किंवा विभागीय परिषदांच्या दृष्टीने सुद्धा आयोगाने प्रश्न विचारण्यावर जो काय तो भर दिलेला आहे। त्यानंतर केंद्र राज्य वित्तीय संबंधाच्या पातळीवर जीएसटीच्या विषयाला आपण विसरून चालता कामा नये। केंद्र राज्य वित्तीय संबंधातल्या कलम 258, 269, 271 या ज्या काही तरतुदी आहेत त्या तर आपण लक्षात ठेवाव्यात, पण त्याचबरोबर जीएसटीचा जो काही संदर्भ त्याच्या दृष्टीने आहे त्यालाही आपण विसरता कामा नये। विशेषतः 101वी घटनावस्ती आणि त्यानुसार भारतीय राज्यघटनेच्या स्तरावर झालेले बदल, 101वी घटनावस्ती अस्तित्वात येण्यासाठी 122वे घटनावस्ती विधेयक आपल्याकडे संसदेमध्ये मांडलं गेलेलं होतं आणि 3 ऑगस्ट 2016 रोजी राज्यसभेने, 8 ऑगस्ट 2016 रोजी लोकसभेने हे विधेयक मंजूर केलं। 8 सप्टेंबर 2016 रोजी या विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आणि एक प्रकारे आसाम हे पहिले घटक राज्य होते की ज्यांनी या विधेयकाला आपल्या विधिमंडळाच्या स्तरावर मंजुरी दिली आणि बिहार हे झारखंड हे अनुक्रमे दुसरे व तिसरे घटक राज्य की ज्यांनी या विधेयकाला आपल्या विधिमंडळामध्ये मंजुरी दिलेली होती आणि महाराष्ट्र हे या विधेयकाला मंजुरी देणारे 10वे घटक राज्य होते आणि याचबरोबर 1 जुलै 2017 पासून भारतात जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाली। तर या जीएसटीच्या अनुषंगाने संबंध जी काय केंद्र राज्य वित्तीय संबंधाची जी काही बदल आहेत किंवा घटनेतल्या तरतुदीमध्ये झालेला जो काही बदल आहे तो आपण चांगल्या पद्धतीने अभ्यासणं अपेक्षित आहे। वारंवार मी या ठिकाणी या तक्त्याचा संदर्भ याच्या आधी सुद्धा तुम्हाला YouTube लेक्चरच्या माध्यमातून दिलेला आहे की जीएसटी संबंधीची जी काही घटनावस्ती 101वी घटनावस्ती झालेली आहे त्यामुळे घटनेच्या कोणत्या कलमामध्ये बदल झालेले आहेत, कोणती कलम वगळली गेलेली आहेत, 7व्या परिशिष्टाच्या पातळीवर कोणते विषय या ठिकाणी दुरुस्त केले गेले आहेत, बाद विषय कोणते केलेले आहेत, वगळलेले विषय कोणते आहेत। तर हा संबंध जो काय तक्ता आहे तो या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने जर लक्षात ठेवला तर निश्चितपणे आपल्याला संक्षिप्त स्वरूपात जीएसटीच्या घटनावस्तीमुळे भारतीय राज्यघटनेच्या पातळीवर नेमके कशा पद्धतीने या ठिकाणी दुरुस्त्या झालेल्या आहेत किंवा वगळलेले विषय कोणते आहेत, वगळलेली कलमं कोणती आहेत याचा संबंध जो काय आढावा आहे तो एकदम संक्षिप्त स्वरूपात पाहायला मिळेल। त्यानंतर आता पुढे आपण जाण्याच्या आधी पुन्हा एकदा एक ब्रेक घेऊया आणि ब्रेकच्या माध्यमातून आपण या आपल्या ॲपविषयीची थोडक्यात माहिती घेऊया। तर एक लक्षात घ्या की या ठिकाणी आपल्याकडे जसं मी मागाशी म्हटल्याप्रमाणे राज्यव्यवस्थेची जी काही
गट ग गट ग गट ब या अनुषंगातून असणारी जी काही पूर्व परीक्षा 2023ची आहे त्या अनुषंगातून असणारी बॅच जी काही आपल्याकडे स्टार्ट झालेली आहे. तर एक प्रकारे या ठिकाणी एकूण 35+ व्हिडिओज, वॉच टाइम 3 पट, कालावधी 6 महिने, ऑनलाईन ही बॅच असणार आहे. आणि पहिल्यांदाही मी जे काही संदर्भ दिले तेही ऑनलाईन बॅचेस दिलेले होते. फीस जी आहे ती 5,000 रुपये, 80% डिस्काउंटसह सध्या ती फीस आहे 1,000 रुपये. प्रवेश सुरू झालेले आहेत आणि याबाबतची कोणतीही इन्क्वायरी करायची असेल तर आपल्याला मोबाईल क्रमांक 88 30 73 26 वर याबाबतची चौकशी करता येईल. गुगल प्ले स्टोअर जाऊन याबाबत संबंधी जी काही आपलं जे ॲप आहे त्या ॲपला डाउनलोड आपण करून घेऊ शकता. त्याच पद्धतीने राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023ची सुद्धा अनुषंगातून आपली जी काही बॅच आहे ती ऑनलाईन बॅच स्टार्ट झालेली आहे. फीस जी आहे ती 5,000 रुपये, पण 70% डिस्काउंटसह ती आहे 1,500 रुपये. ही पण ऑनलाईन बॅच आहे आणि याचेही प्रवेश सुरू झालेले आहेत. गुगल प्ले स्टोअर जाऊन आपण आपले ॲप जे काय ते डाउनलोड करून घेऊ शकता आणि एक प्रकारे एकूण 45+ व्हिडिओज, वॉच टाइम 3 पट आणि कालावधी 6 महिन्याच्या अनुषंगातून असणारी ही बॅच असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी स्पेशल बॅच म्हणून पंचायत राज व नागरी सुशासनाची स्पेशल बॅच सुद्धा आपल्याकडे स्टार्ट झालेली आहे आणि एक प्रकारे 300 रुपयाची असणारी ही बॅच 70% डिस्काउंटसह 1,000 रुपये फीस आहे, पण एक प्रकारे 70% डिस्काउंटसह ती 300 रुपयामध्ये पडणार आहे. आणि 20+ व्हिडिओज असणार आहेत, वॉच टाइम 3 पट असणार आहे, कालावधी 6 महिने असणार आहे. आणि एक प्रकारे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 आणि गट ब गट क 2023 या दृष्टिकोनातून असणारी ही बॅच आपल्याला पाहायला मिळेल. एवढंच नव्हे तर या ठिकाणी मी आणखीन एक गोष्ट क्लिअर करू शकतो की केवळ गट ब गट क आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेच नव्हे तर आपल्याकडे या ठिकाणी गट ब गट क मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा डिपार्टमेंटल PSIच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा, राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा आणि जे काही गट ब गट क किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे या दृष्टीने 1 डे रिव्हिजन बॅच जी आहे ती पण आगामी कालखंडामध्ये आपल्या ॲपवर अवेलेबल होणार आहे, सुरू होणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर आपण जाऊन गुगल प्ले स्टोअरवरून आपले हे जे काही इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे हे ॲप जे काय आहे ते डाउनलोड करावं आणि एक प्रकारे या संबंध ज्या काही बॅचेस आहेत त्या बॅचेस संबंधीची जी काही माहिती आहे ती घ्यावी, किंबहुना याबाबतची कोणत्याही प्रकारची एन्क्वायरी करायची असेल किंवा चौकशी करायची असेल तर 88 30 73 26 96 या कॉन्टॅक्ट नंबरवर मला याबाबतची चौकशी करू शकता. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा की याच्यावर मी इथं प्रकाश टाकू इच्छितोय की या टॉपिकवर सुद्धा आयोगाने बहुतांश वेळा प्रश्न विचारले. एक लक्षात घ्या मित्रांनो की या ठिकाणी संसदीय समित्या, संसदेतील वैधानिक कार्यपद्धती आणि त्याचबरोबर संसदेत वापरली जाणारी वेगवेगळ्या प्रकारची तंत्र म्हणजेच एक प्रकारे प्रश्नोत्तरांचा तास असेल, 0 बेस आवर असेल, अविश्वास ठराव असेल, शून्यकाल प्रस्ताव असेल किंवा एक प्रकारे या ठिकाणी लक्षवेधी सूचना असेल, सभात्याग असेल, तर अशा वेगवेगळ्या संसदीय तंत्रांवर सुद्धा, संसदीय आयुधावर सुद्धा आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे हे 2-3 टॉपिक जे आहेत की ज्याच्यावर हमखास प्रश्न आयोग विचारतोय, कारण की विद्यार्थी या टॉपिकवर सहसा या ठिकाणी जास्त पाहत नाही आणि तो विद्यार्थ्यांचा कमकुवत पॉईंट आहे असं चांगलं आयोगाला माहिती आहे आणि वारंवार तुम्ही पाहत असाल की या ठिकाणी या तिन्ही टॉपिकविषयी प्रश्न आयोग विचारतच. मग इथं संसदीय समित्यांचा विचार करत असताना या ठिकाणी लोकलेखा समितीविषयी अधिकाधिक प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत की ज्यामध्ये एक प्रकारे सुरुवातीस 15 सभासद होते या समितीमध्ये आणि हे सर्व सभासद लोकसभा सभागृहातून निवडले जात असत. 1954 मध्ये या समितीच्या सभासद संख्येत वाढ करण्यात आली आणि या समितीची सदस्य संख्या जी काय ती 22 सभासद या स्तरावर झाली आणि 15 सभासद लोकसभेतून, 7 सभासद जे काय राज्यसभेतून निवडले जातात. आणि एक प्रकारे 1967 पासून या समितीवर विरोधी पक्षाकडे या समितीचं अध्यक्षपद देण्याची जी काही पद्धत आहे ती सुरू झाली आणि अधीर रंजन चौधरी हे सध्या काँग्रेस पक्षाचे नेते या समितीचे सध्या आपल्याला अध्यक्ष असलेले पाहायला मिळतात. आणि 1967 मध्ये जेव्हा पहिल्यांदा या ठिकाणी या समितीचं अध्यक्षपद विरोधी पक्षाच्या सदस्याकडे दिलं गेलं तेव्हा मीनू मसानी हे स्वतंत्र पक्षाचे नेते हे विरोधी पक्षाचे सदस्य अध्यक्ष झालेले होते. तर लोकलेखा समिती असेल, अंदाज समिती असेल, सार्वजनिक उपक्रम समिती असेल, या सगळ्याच संसदीय समित्या की ज्या आर्थिक समित्या म्हणून ओळखल्या जातात त्या दृष्टीने सुद्धा, सर्वसाधारण समित्यांच्या दृष्टीने सुद्धा, विधी समित्यांच्या दृष्टीने सुद्धा, संसदेतल्या या तिन्ही प्रकारच्या समित्यांच्या दृष्टीने आपण चांगली तयारी ठेवणं हे अपेक्षित आहे. का तर याच्यावर वारंवार प्रश्न आयोग विचारतो. त्यामुळे या ठिकाणी एक बाब इथं चांगल्या पद्धतीने आपण तयार ठेवणं गरजेचं आहे. एक म्हणजे संसदीय समित्यांचा, संसदेत वापरल्या जाणाऱ्या विभिन्न तंत्रांचा, संसदेतल्या वैधानिक कार्यपद्धती, राज्यपाल किंबहुना या ठिकाणी महाधिवक्ता, महान्यायवादी आणि इतर जे काही अनेक घटक, मूलभूत कर्तव्य की ज्याच्यावर आयोगाने गट ब गट क किंवा राज्यसेवेच्या एक्झाममध्ये सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. मित्रांनो, या सर्व या ठिकाणी माहितीसह या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळ्या गोष्टी या परीक्षेभिमुख नियोजनाच्या दृष्टीने सांगेलच किंवा सांगू शकलो असं म्हणता येणार नाही. त्यामुळे आगामी कालखंडात सुद्धा आपण या ठिकाणी या संबंध परीक्षांच्या दृष्टीने आणखीन काय नियोजन करणं अपेक्षित आहे, कोणकोणत्या प्रश्नांच्या दृष्टीने कोणकोणते तयारी करणं अपेक्षित आहे, अगोदर विचारलेल्या प्रश्नांच्या दृष्टीने आणि आगामी काळात प्रश्न
विचारायच्या दृष्टीने काय करणं अपेक्षित आहे याबाबतची माहितीही घेऊच या। आणि त्यामुळे या ठिकाणी या एका व्हिडिओच्या माध्यमातून सगळं काही मी दिलेलं आहे असं म्हणू शकणार नाही। त्यामुळे आगामी कालखंडात सुद्धा आपली ही जी काही संबंध जी काही प्रोसेस आहे या व्हिडिओच्या माध्यमातून परीक्षाभिमुख नियोजनासंबंधीची ती चालूच राहणार आहे। आणि विशेष म्हणजे EMPSC कट्टाच्या सर्व प्रकारच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला मग या ठिकाणी फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, टेलिग्राम असेल किंवा यूट्यूब असेल याला फॉलो करत चला आणि सबस्क्राईब करत चला, शेअर करत चला, लाईक करत चला। आपल्याही या व्हिडिओला अधिकाधिक संख्येने शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। तर एक प्रकारे या ठिकाणी आज इथं आपण थांबूयात। धन्यवाद।